याचा कार्यक्रम काउन्सिलिंग मीटिंग, जॉईंट काउन्सिलिंग मीटिंग आयोजित केली आहे, तर त्यांच्याप्रती विशेष आभार. आणि अमृतावती माताजीने मला एक विषय दिला. अमृतावती माताजी सांगली काय विषय तर अमृतावती माताजींनी एकदम काळ परिस्थिती बघता मला विषय दिला की दान आणि त्याचे प्रकार आणि त्याचं महत्त्व, याच्यावर आपण काही चर्चा करणार आहोत. आपण श्रीकृष्णाचे भक्त या कारणाने श्रीकृष्ण काय म्हणतात या विषयावर, यावर आधी विश्लेषण करू, नंतर बघूया. तर 18वा अध्याय मोक्ष संन्यासी योग, त्याग कसा करावा आणि श्रीकृष्ण आपल्या सर्व शिकवणीचा सार. कुठला पण कोणताही योग्य जेव्हा वक्ता असतो, तसं आता मी म्हटलं आजचा विषय काय आहे आपला, तसं श्रीकृष्ण पण सुरुवातीला जेव्हा बोलायला सुरुवात करतात तेव्हा 2रा अध्याय गीतेतला तो संपूर्ण गीतेचा सारांश आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये सकाम कर्मयोग आहे, निष्काम कर्मयोग आहे, ज्ञान योग आहे. आणि 2.61 61व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण पहिल्यांदा म्हणतात की माझ्यासाठी हे युद्ध कर. त्यामुळे भक्तियोग पण आहे 2ऱ्या अध्यायात. तर म्हणून प्रभुपादांनी 2ऱ्या अध्यायाचं शीर्षक काय दिलंय, गीतेचा सारांश. तर सुरुवातीला 2ऱ्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्ण बोलतात तर संपूर्ण गीतेचं सारांश दिलंय. आणि नंतर मग 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग, 6व्या अध्यायामध्ये ध्यान, 12व्यामध्ये भक्तियोग. आणि त्यानंतर मग पुन्हा 18व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा सारांश देतात. त्याचे वक्ते तसेच देतात ना, सुरुवातीला आणि शेवटी सारांश देतात. तर या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये एका विषयाचं सुरुवात करतात श्रीकृष्ण. श्रीकृष्ण काय म्हणतात बघा, हे भरत श्रेष्ठ. अच्छा, इथे आधी म्हणतात श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांचा त्यागाला विद्वत जन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. अर्जुनाने प्रश्न विचारला होता, संन्यास आणि त्याग म्हणजे काय, तर श्रीकृष्णाने सांगितलं. आता 3ऱ्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण, मी फक्त भाषांतर वाचतो मराठीत. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान आणि तप अशा कर्माचा कधीही त्याग करू नये. 2 मतं मांडली श्रीकृष्ण. काही विद्वज्जन म्हणतात सर्व त्यागलं पाहिजे, आणि काही विद्वज्जन म्हणतात काही विशिष्ट कर्म आहेत, यज्ञ, दान आणि तप, हे नाही आपण सोडायला पाहिजे. हे भरत श्रेष्ठ, श्लोक क्रमांक 4, हे भरत श्रेष्ठ, आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक. हे नरशार्दूल, शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केले आहे. आता श्रीकृष्ण स्वतःचं म्हणणं काय ते सांगतात. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, यज्ञोदानं तपश्चैव पावनानि मनीषिणां. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये, हा श्रीकृष्णांचा निष्कर्ष आहे. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात. पावन आणि मनीषीना. तर कोणी श्रेष्ठ लोक म्हणतील आम्ही साधारण अवस्थेत होतो, जेव्हा भोगी अवस्थेत होतो तेव्हा आम्ही यज्ञदान तप करायला पाहिजे, आणि पवित्र झाल्यानंतर काही गरज नाही. श्रीकृष्णांचं मत आहे पावन आणि मनीषीनाम. तात्पर्य प्रभुपाद म्हणतात योगी जनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरिता कर्मे केली पाहिजेत. मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरिता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत. उदाहरणार्थ विवाह समारंभ हा या यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो व त्याला विवाह यज्ञ असं म्हणतात. तर श्रील प्रभुपादांनी खूप छान विषय मांडणार आहेत की दान, यज्ञ, तप या विषयावर बोलतात, सोडायचे नाही. पण त्याच्यातलं उदाहरण काय घेतलं ते बघा. श्रील प्रभुपाद स्वतः संन्यासी आहेत, तर कुठलं उदाहरण अपेक्षित होतं एका संन्यासाकडून? कदाचित संन्यास घेतला पाहिजे असं काहीतरी श्रील प्रभुपादांकडून अपेक्षा होती. आणि श्रील प्रभुपादांनी नेमका विषय काय घेतलाय? विवाह यज्ञ. आणि तो का घेतलाय ते श्रील प्रभुपाद सांगतात. ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधांचा त्याग करून संन्यास आश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का? प्रभुपाद आपल्याला तर स्वतःला
समोर करतायत की मी संन्यासी आहे पण मी माझ्या शिष्यांचं लग्न लावून देतो, तर त्यासाठी माझे गुरुबंधू अनेक वेळा माझा तिरस्कार करतात. श्रील प्रभुपादांचे अनेक गुरुबंधू जे भारतात होते ते म्हणत होते की हे संन्यासी आहेत आणि विवाह समारंभाला जाऊन काय आशीर्वाद कशाला देत आहेत आणि आपल्या शिष्य आणि शिष्यांचं लग्न कशाला लावून देत आहेत, सगळ्यांना सांगा संन्यास घेण्यासाठी. तर प्रभुपादांना मनात ती भावना होती, तर ती या तात्पर्यामध्ये व्यक्त करतात. खूप छान उदाहरण देतात. भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये. तर श्रील प्रभुपादांनी श्रीकृष्णांच्या म्हणण्याचा सारांश घेतला. कोणत्याही, जर त्यांनी मानव कल्याण होणार असेल तर. आध्यात्मिक प्रगतीकरिता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. संन्याशांनी सुद्धा बहुतेक लोकांकरिता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे. संन्याशांनी स्वतः स्त्री संग कधीही करता कामा नये, परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये. सर्व यज्ञ भगवत प्राप्तीकरिता केले पाहिजेत, म्हणून निम्न स्तरावर असताना त्यांचा त्याग करणे उचित नसते. त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरिता दिले जाते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्या योगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होते. आधी श्रीकृष्णांचं मत आपण ऐकलं. श्रील प्रभुपाद त्याच्यात म्हणतात की नाही, अगदी विवाह यज्ञ पण खरं तर मनाला संयमित ठेवण्यासाठी आणि आपल्या जीवनाला नेहमी परमेश्वराकडे वळण देण्यासाठी. तर हिंदी सिनेमा पूर्वीच्या आश्रमात जेव्हा मी बघायचो तेव्हा अनेक जे जुने सिनेमा बघायचो त्याच्यामध्ये असं म्हणायचे, आता ती प्रथा गेली, कोणी पती पत्नी कोणाच्या घरी गेले तर म्हणायचे ये मेरी धर्मपत्नी आहे. ऐकलं तुम्ही हिंदी सिनेमा बघितला? मी बघितलं, त्याच्यात धर्मपत्नी आहे, पत्नी नाही म्हणायचं. धर्म आचरणासाठी ही माझी सहचारिणी आहे, या जीवनामध्ये आम्ही दोघं मिळून एक प्रवास करणार आहे, तर ही धर्मपत्नी आहे. धर्मविवाह तसं इथे म्हणतात विवाह यज्ञ. तर शेवटच्या ओळीमध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात पूर्वी सांगितल्याप्रमाणे. तर पूर्वी कुठे सांगितलंय? तर अध्याय क्रमांक 17 श्लोक क्रमांक 20, 21 आणि 22 मध्ये 3 प्रकारचे दान सांगितले. एक आहे सात्विक दान, एक आहे राजसिक दान आणि एक आहे तामसिक दान. तर सात्विक दानाबद्दल आपण श्रीकृष्णांचं मत ऐकू. दातव्यम इति यद्दानं दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. मराठीत भाषांतर. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी आणि काळी प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दिलेल्या दानाला सात्विक दान असे म्हटले जाते. आपण राजसिक आणि तामसिक दान काय ते पण बघू श्रीकृष्णांकडून. राजसिक दान यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम्. परंतु जे दान प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने दिले जाते त्या दानाला राजसिक दान असे म्हटले जाते. आता तामसिक दान. अदेशकाले यद्दानं अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्तामसमुदाहरितम. अयोग्य स्थळी, अकाली, अपात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनापूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. तर तिन्ही प्रकारचे दान या जगामध्ये आपण बघतो. आता श्रील प्रभुपादांचं त्याच्यावर काय स्पष्टीकरण करतो. आता आधी सात्विक दानाबद्दल श्रील प्रभुपाद काय म्हणतात. आध्यात्मिक कार्यांमध्ये संलग्न असलेल्या व्यक्तीला दान द्यावे असे वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आले आहे. अविवेकाने दान देणे शास्त्रसंमत नाही. आध्यात्मिक पूर्णतेचा नेहमी विचार केला जातो, म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आले आहे की दान हे तीर्थस्थळी आणि चंद्रग्रहणाच्या वा सूर्यग्रहणाच्या वेळी किंवा महिन्याच्या शेवटी अथवा योग्य ब्राह्मणाला अथवा वैष्णवाला किंवा मंदिरात दिले जाते. असे दान प्रत्युपकाराची मुळीच अपेक्षा न ठेवता देण्यात यावे. गरिबांना दिलेले दान कधी कधी दयाभावाने दिले जाते, परंतु जर एखादा दरिद्री मनुष्य दानास पात्र नसेल तर अशा दानाने आध्यात्मिक लाभ होणार नाही.
दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर पात्र अपात्र याचा विचार न करता दान देणे वेद संमत नाही. श्रील प्रभुपाद इथे आपल्याला हे स्पष्टीकरण देतात की दान देणं खूप महत्वाचं आहे श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार. पण श्रीकृष्णाने हे पण सांगितलंय की दातव्यम इति यद्दानम, म्हणजे देणं हे माझं कर्तव्य आहे, त्या भावनेने दान दिलं पाहिजे. दातव्यम इति यद्दानम दीयते अनुपकारेण, त्याच्या बदल्यामध्ये मला काही नको, उपकार करतोय या भावनेने नाही पाहिजे. देशे काले च पात्रेच्या, योग्य स्थळी योग्य काळी आणि योग्य व्यक्तीला त्याला म्हणतात तद्दानम सात्विकम स्थिती. आता राजसिक दानाबद्दल श्रील प्रभुपाद काय म्हणतात? दान हे कधी कधी स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याकरिता तर कधी कधी महत् प्रयासाने दिले जाते. महत् प्रयासाने दिले जाते म्हणजे खूप विनवण्या करून, महत् प्रयास करून त्यांनी शेवटी दान दिलं, खूप मोठी गोष्ट केली. आणि कधी कधी महत् प्रयासाने दिले जाते आणि त्याबद्दल कंसामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, मी कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली. ज्या व्यक्तीने दान दिलंय त्याच्या मनात हा विचार येतो, मी कशाकरिता इतकी संपत्ती व्यर्थ केली, अशा पश्चाताप केला जातो. काही वेळा वरिष्ठांच्या विनंतीला बाध्य मानून दान दिले जाते. या प्रकारच्या दानाला राजसिक दान म्हटले जाते. ज्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत. असे दान वेद संमत नाही, केवळ सात्विक दानच शास्त्र संमत आहे. ते इंद्रिय तृप्ती जिथे होते तिथे दान देणं म्हणजे, कधी कोणी एक व्यक्ती असेल, श्रील प्रभुपाद हे उदाहरण देतात एका लेक्चरमध्ये, की कोणी दारू पिणारा व्यक्ती असेल आणि तो एक दिवशी घरी आला आणि खूप तडफडतोय, काय झालं तुला? तो म्हणतो की आज ना माझ्या खिशामध्ये पैसे नाही, मग मला मिळालं नाही आहे. तो तडफडतो. तर एका मित्राला त्याच्यावर दया येते आणि तो म्हणतो हे मी तुला दान देतो. तर त्याच्या मनामध्ये दयाभाव नाही, पण तो कोणाला दान देतोय आणि त्यांनी काय होणार आहे? नशा होणार आहे, त्यांनी त्या व्यक्तीची अधोगती होणार. तर याच्या मनामध्ये दयाभाव नाही, पण त्याचा परिणाम काय? तर म्हणताय जिथे ज्या ठिकाणी इंद्रिय तृप्ती केली जाते त्या ठिकाणी दान देणाऱ्या अनेक धर्मादाय संस्था आहेत. असे दान वेद संमत नाही, शास्त्र संमत. आता तामसिक दान. तात्पर्य, मद्यपान अथवा जुगार याकरिता केलेल्या दानाचा या श्लोकामध्ये निषेध केलेला आहे. अशा प्रकारच्या दानाला तामसिक दान म्हटले जाते. असे दान लाभप्रद तर नसतेच, उलट पापी लोकांना मात्र प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जर मनुष्याने योग्य व्यक्तीला अनादराने व अवहेलनापूर्वक दान दिले तर अशा दानालाही तामसिक दानच म्हटले जाते. म्हणून योग्य व्यक्तीला तर दान द्यायचं आहे, पण अयोग्य व्यक्तीला देणं पण चुकीचं आहे आणि योग्य व्यक्तीला अनादराने देणं. कधी कधी कोणी आले आपल्या घरी आणि योग्य व्यक्ती असतील, पण आपण आपला काय म्हणतो आर्थिक दृष्टीने जो आपला मोठेपणा आहे ते म्हणून असं थोडं आपण पैसे फेकू किंवा अनादराने देऊ, तर ते पण तामसिक दानामध्ये मोजलं जातं. राजसिक दान पण नाही घेत आहे. तमोगुणामध्ये, तमोगुण म्हणजे अंधाराचा गुण. अंधाराचा गुण म्हणजे या व्यक्तीला कल्पना नाही की असा अनादर केल्याने त्याचे काय फळ मिळतात, म्हणून त्याला तामसिक दान म्हणतात. आणि योग्य व्यक्तीला देत आहेत, विचारपूर्वक देत आहेत, पण भावना काय? अवहेलनापूर्वक आहे, अनादराने, अशा प्रकारे. तर आपण 3 उदाहरणं बघू. सात्विक दानाचं एक उदाहरण आहे की बली महाराज, जे प्रल्हाद महाराजांचे नातू आहेत, आपल्या सभेत बसले आहेत आणि खूप मोठे दानशूर म्हणून त्यांना गणना होते त्यांची. तर तेवढ्या तिथे वामनदेव येतात. वामनदेवांना सर्वांना मी विनंती करतो आपण फोन सायलेंट करू. माझा पण स्वतःचा फोन सायलेंट करू. तर वामनदेव यांना कश्यप ऋषी आणि अदिती यांनी बोलवलं, कारण त्यांचा जो श्रेष्ठ मुलगा आहे इंद्र, त्याला फसवून बली महाराजांनी सगळी संपत्ती घेऊन टाकली त्याच्याकडून. मग यांना खूप वाईट वाटतं, अदिती मातेला खूप वाईट वाटतं. मग अदिती माता भगवंतांना प्रार्थना करते गुरुकडे. तर त्यांचा लहान मुलगा म्हणून आता वामनदेव आले. म्हणून वामनदेवाचं एक नाव आहे उपेंद्र. इंद्र आणि त्यांच्या खाली जसं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, तसं इंद्र आणि
उप इंद्र म्हणून वामनदेव हे लहान भाऊ आहेत इंद्राचे, म्हणून त्यांचं नाव आहे उपेंद्र म्हणून. तर वामनदेव येतात आणि वामनदेव येऊन त्यांना दानाची याचना करतात आणि म्हणतात, तुमच्या वंशामध्ये सर्वजण हे दान देण्यासाठी खूप फेमस आहे, तर मला पण दान द्या. तर ते म्हणतात, हो तुला दान द्यायला काय प्रॉब्लेम आहे. इतका असा बटू असतो तो, काय आता प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणतात, ठीक आहे किती दान पाहिजे तुला. तर ते म्हणतात, मी ब्राह्मण आहे, मला काही जास्ती लोभ नाही, तर मला फक्त 3 पाऊल दान पाहिजे जमिनीचं. तर बली महाराज म्हणतात, ज्या प्रकारे तुमची उंची कमी आहे त्या प्रकारे तुमची बुद्धी पण कमी आहे. तर ही आदराची गोष्ट आहे. कसं सांगू, कोणी येतोय आपल्या घरी त्याला आपण असं बोलतोय, पण हा श्रीमंती जशी वाढते आपली. काल मी एका कार्यक्रमामध्ये चर्चा करत होतो की आपण बुद्धिमान जर असलो खूप खूप छान गुण येतो, कारण प्रत्येक समस्येचं आपल्याकडे निराकरण असतं. का, कारण आपण बुद्धिमान आहे, आपण खूप वाचक आहे, आपण खूप शास्त्र वाचले आहेत, इथे काय तिथे काय होतं. पण बुद्धिमान व्यक्तीमध्ये एक दोष पण असतो, काय माहिती आहे, तो मूर्खपणाला सहन नाही करू शकत. त्याची भेट जेव्हापर्यंत एका मूर्ख व्यक्तीशी होत नाही तेव्हापर्यंत हा जो चांगला बुद्धिमान माणूस आहे हा सज्जन राहतो. आणि त्याची जर एका मूर्ख व्यक्तीशी भेट झाली आणि काही संवाद झाला आणि जर त्याला कळलं की हा मूर्ख माणूस आहे, ॲक्च्युली तो अपमानच करणार त्या मूर्ख माणसाचा. एक तर बोलणं थांबवेल, नाही तर म्हणजे तुझे असे हे फालतू प्रश्न मला विचारू नको, बरोबर, किंवा उठून निघून देत. त्याला सहन नाही करू शकत. जे पवित्र व्यक्ती असतात, जे शुद्ध चारित्र्याचे असतात, शुद्ध जीवन जगतात, त्यांच्यामध्ये पण एक दोष असतो, ते अशुद्धतेला स्वीकार नाही करू शकत. जर शुद्ध विचार असतील, अशुद्ध विचाराच्या व्यक्तीला ते सहन नाही करू शकत. साधारणपणे विचार करा, श्रील प्रभुपादांनी जर असा विचार केला असता, श्रील प्रभुपादांचा स्तर काय आहे आणि श्रील प्रभुपादांनी शेवटचे 11 वर्ष कुठे घालवले, अमेरिकेमध्ये, जिथे 4 नियम दररोज नेमाने. आज हा भंग केला का नाही केला, अरे केलं पाहिजे ना, संध्याकाळचे 6 वाजल्याने हा नियम तोडलाच नाही. जसे आपण माळा करतो त्याच्यामध्ये एक काउंटर होतं ना, 16, 1, 2, 3 असे नियम किती भंग केले त्यांचा काउंटर होता त्यांच्याकडे. आज हा नियम भंग केला, चला एक छान काम केलं, अजून एक केलं. अशा लोकांच्या मधोमध राहून स्वतःला पवित्र ठेवून या युवकांना आणि युवतींना आपण आध्यात्मिक मार्गदर्शन करणं, त्यांचं स्तर उंच करणं आणि नंतर त्यांना अशा स्तरापर्यंत नेणं की आता ते प्रभुपादांचे प्रतिनिधी बनून पूर्ण विश्वामध्ये प्रचार करत आहेत. किती पवित्रता दिली त्यांना, पण स्वतः किती पवित्र आहेत आणि समोरचा व्यक्ती किती अपवित्र आहे, पण त्याचा श्रील प्रभुपादांवर काही परिणाम नाही झाला. तसंच श्रीमंत व्यक्तीमध्ये पण एक दोष असतो. जसा बुद्धिमान व्यक्तीमध्ये एक दोष आहे, पवित्र व्यक्तीमध्ये एक दोष आहे, तसं श्रीमंत व्यक्तीमध्ये पण एक दोष असतो की तो सगळ्यांना दान देतो, पण दान देता देता ज्याला दान देतो त्याला हीन नजरेने बघतो. ते बघायलाच लागतात. तर बली महाराज आहेत, हे वामनदेवांना म्हणतात तुझी बुद्धी पण कमी आहे. ते म्हणतात ठीक आहे, मला समाधान आहे ना, समाधान महत्वाचं आहे, तर मी समाधानी व्यक्ती आहे. तर म्हणतात ठीक आहे. तसं पाणी घेतात आपल्या हातात आणि ओम असं म्हणणार आहे आणि पाणी असं देणार आहे, तथास्तु असं म्हणणार आहे. तेवढे त्यांचे गुरु शुक्राचार्य येतात आणि शुक्राचार्य म्हणतात थांब, तुला माहिती आहे हा व्यक्ती कोण आहे, हा विष्णू आहे आणि हा तुला फसवायला आलाय आणि 2 क्षणांमध्ये तू पूर्णपणे सगळं काही तुझं निघून जाईल आणि तू गरीब होशील. अजिबात याला देऊ नको. आणि तुला एक गोष्ट सांगतो, जेव्हापर्यंत दान देणाऱ्या व्यक्तीने ओम असं नाही म्हटलंय तेव्हापर्यंत तो बोललेलं दान परत घेऊ शकतो. शास्त्रामध्ये लिहिलं. तर शास्त्रांमध्ये एक उल्लेख देतो, एक बहवृच श्रुती म्हणून आहे. तर ते शुक्राचार्य पंडित आहेत. शुक्राचार्याने सर्व शास्त्र वाचले आहेत, पण त्यांनी गीता नाही वाचली. गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण म्हणतात वेदाहम समतीतानि वर्तमानानि, की सर्व वेद मी जाणतो आणि सर्व वेद वाचून मला जाणायचं आहे. स्रोत कोण आहे या वेदांचा? एवढं मोठं आपण जर झाड बघितलं, त्या झाडाला सगळे फळं फुलं सगळे आहेत, पण आपण विचार करतो ना की हे झाड लावलं कोणी, कोण आहे कल्याण करता या सगळ्या लोकांचं, ज्यांना तर सगळ्यांना एवढी आंब्याची फुलं आंब्याची फळं मिळत आहेत, बरोबर. तर शुक्राचार्यांनी सर्व शास्त्र वाचले आहेत. त्या शास्त्रामधून त्यांनी काय शोधून काढलं, पटकन इथे चांगला कम्प्युटर आहे त्यांचा, काय शोधून काढलं,
एक पुस्तक शोधून काढलं बहव्रत श्रुती म्हणून. त्या बहव्रत श्रुतीमध्ये लिहिलंय जेव्हापर्यंत तुम्ही ओम नाही म्हणत तेव्हापर्यंत तुम्ही त्या दिलेल्या शब्दाला फायनल स्टॅम्प नाही लागू. कोर्टामध्ये आपण स्टॅम्प पेपर बनवू पण शेवटी नोटरीची साईन लागते. जेव्हापर्यंत नोटरीची साईन आहे तेव्हापर्यंत त्या पेपरला काही महत्व नाही आहे. शालिग्राममध्ये प्रभू हो नाही म्हणतात पण उदय चव्हाण प्रभू हो म्हणतात. त्याने भरपूर कागदपत्र हँडल केलं. कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये जेव्हा आपण मार्कशीट सबमिट करतो तर त्या मार्कशीटला व्हॅल्यू नाही आहे जेव्हापर्यंत एका लॉयरने त्याच्यावर सही नाही केली. तसं हे म्हणतात जेव्हापर्यंत ओम असं म्हणत नाही तेव्हापर्यंत तुम्ही दिलेला शब्द परत घेऊ शकता. अजूनही तुम्ही ओम नाही म्हटलंय घेऊन टाका शब्द परत. तर तेव्हा बली महाराज शुक्राचार्यांना एक विनवणी करतात. म्हणतात पूर्ण जगात जी सर्व लोक आहेत अनेक वेळा परमेश्वराची शरण घेतात आणि स्वतःहून चालत जाऊन मंदिरामध्ये प्रार्थना करतात. हे परमेश्वरा थोडी कृपा दे. म्हणतात ज्या परमेश्वराला शोधत शोधत ऋषी मुनी हिमालयात जातात, ज्या परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी अनेक लोक मंदिरात येतात, ते परमेश्वर स्वतःहून न बोलावता न निमंत्रित करता माझ्या घरी स्वतःहून चालत आले आणि स्वतः हात पसरून मला दान मागतायत. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य काय? आणि म्हणतात माझे आजोबा होते प्रल्हाद. माझ्या आजोबांनी मला हे शिकवलं होतं की तू कितीही काही बरं वाईट केलंस परमेश्वराला कधी विसरू नकोस. तर आता मला ते आठवतंय माझ्या आजोबांनी मला ते शिकवलंय. तर मी तुमचं म्हणणं ऐकू शकत नाही. गुरु आपण मागच्या शनिवारी चर्चा केली. गुरूंचा पात्रता काय? श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं किंवा विप्रा किंवा न्यासी शूद्र केले नोय जेई कृष्ण तत्व वेत्ता सेई गुरु होय. श्रीकृष्ण म्हणतायत, श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत गुरु म्हणजे कोण? ज्यांना श्रीकृष्ण कोण आहे श्रीकृष्णाचं तत्व माहिती पाहिजे. संन्यासी होऊन गुरु नाही होत, ब्राह्मण होऊन गुरु नाही होत आणि शूद्र असले तर गुरु नाही होऊ शकत असंही नाही आहे. पण श्रीकृष्णांबद्दल योग्य माहिती पाहिजे तो गुरु. तर विचार करा इथे हे गुरु आहेत त्यांचे आणि ते गुरु त्यांना श्रीकृष्णांना समर्पण न करण्यासाठी शास्त्रातूनच सांगतात. आणि हे जे व्यक्ती आहेत बली महाराज जरी शास्त्र त्यांना माहिती नाही पण एका शुद्ध भक्ताशी त्यांचा संबंध आहे. शुद्ध भक्त कोण आहेत? प्रल्हाद महाराज. तर अनेक वेळा आपण शास्त्रांमध्ये प्रवीण नसू, शास्त्र आपल्याला माहिती नसतील पण आपल्याला जर एका शुद्ध भक्ताशी जर संबंध असेल तर ज्यांनी शास्त्र वाचलेत, ज्यांना सर्व शास्त्र कंठस्थ आहेत पण त्यांना सर्व शास्त्र वाचून योग्य शिकवण नाही आहे, त्यांना हा बली ज्यांनी आजोबांकडून लहानपणी ऐकलं होतं की परमेश्वराला शरण जाणं हे महत्त्वाचं आहे, शरणागती महत्त्वाची आहे, तो त्या शास्त्र माहिती असलेल्या व्यक्तीला तर शिकवणी देतोय आणि ती शिकवणी बरोबर आहे. एका शुद्ध भक्ताच्या संघाचा काय लाभ आहे विचार करू शकतो तुम्ही. एकीकडे शुक्राचार्य सर्व शास्त्र वाचले पण सर्व शास्त्र वाचून परमेश्वरला कसं नाकारायचं हे शिकले. आणि एकीकडे बली महाराज आहेत ज्यांनी शास्त्र नाही वाचले पण एका शुद्ध भक्ताचा संघ केला आणि ते या प्रसंगी ज्यांनी शास्त्र वाचले त्याला शिकवण्याचा त्यांच्यामध्ये अधिकार आहे, ते बोलू शकतात. तर शुक्राचार्य म्हणतात तू माझा ऐकणार नाही मी तुला शाप देतो. आणि आता ओम आधीच बोलतात कारण तो त्यांना म्हणेल ओम सांगितल्याशिवाय होत नाही म्हणून. तर ओम म्हणतात आणि म्हणून मी तुला शाप देतो 2 क्षणांमध्ये तू भिकारी होशील. हे सर्व ऐश्वर्य आहे ना हे सगळं तुझ्याकडून चाललं जाईल. तर अशी ही जी गोष्ट आहे हा जो शाप आहे हा कोणाला टोचेल? ज्याला आसक्ती आहे त्याला टोचेल की नाही. थांब एक मिनिट काय करायचं आहे? नाही म्हणायचं नाही देणार तो शाप परत घे बाबा. पण बली महाराज काय म्हणतात? प्रश्न हा नाही आहे की तुम्ही काय शाप देताय, प्रश्न हा आहे की यांची अवहेलना करून माझे आजोबा मला म्हणतील तू काय शिकलंस माझ्याकडून? मी माझं आयुष्य संपूर्ण परमेश्वराला स्मरण करण्यामध्ये घालवलं आणि तू काय शिकलंस माझ्याकडून? म्हणून बली महाराज आनंदाने यांनी शाप दिलाय त्याच्यानंतर परत पाणी घेतात हातात आणि ओम असं म्हणतात आणि म्हणतात तुला दान दिलं माझं सगळ्यात मोठं सौभाग्य म्हणून. आणि मग वामनदेव आपला आकार मोठा करतात. पहिल्या पायाने त्यांनी सर्व आकाश जिंकतात आणि दुसऱ्या पायाने हे सर्व ग्रह वगैरे जिंकतात आणि तिसरा पाय अजून ठेवायला जागाच नाही आहे. मग बली महाराजांकडे बघतात म्हणतात बली तू मला आश्वासन दिलं 3 पावलांचं आणि 2 पावलांमध्ये मी सगळी संपत्ती घेतली, तिसरं पाऊल कुठे ठेवू?
तर बली महाराज दुखावले नाही असं, अरे हे काय, तू कुठल्या आकारामध्ये होता तरी तेव्हा मी तुला आश्वासन दिलं आणि आता तू आकार वाढवलास म्हणजे मला फसवलंस की नाही. आपल्यामध्ये ती भावना येईल, फसवलं याने मला. पण बली महाराजांना आजोबांनी दिलेली शिकवण खूप लक्षात आहे. तर बली महाराज म्हणतात, तिसरं पाऊल ठेवण्यासाठी माझं हे शरीर आहे ना, माझं शिर आहे. तर त्यामध्ये पण श्रील प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात आणि श्रील प्रभुपाद म्हणतात, बली महाराजांनी एक चूक केली. म्हणतात की त्यांनी या पूर्ण जगावर, जरी त्यांच्या आजोबांनी, प्रल्हाद महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की हे सर्व जे जग आहे हे परमेश्वराचं आहे, आपण इथे काही क्षणांसाठी यात्रे करू, आपण कुठे जाऊ यात्रेला, श्रीरंगमला आपण जाणार आहोत तर तिथे लॉजमध्ये जाऊ, तो कमरा, तिथे बेसिन असेल, पाणी प्यायचं, सोय, खाणं पिणं वगैरे जे किती दिवसांसाठी आपल्या त्या कमऱ्यामध्ये किती दिवस झोपू शकतो वगैरे, सगळ्या सोयी सुविधा, खिडक्या, पडदे, बिछाने वगैरे किती 4 दिवस वापरू शकतो. 4 दिवसांचं आपलं बुकिंग आहे आणि 5व्या दिवशी बुकिंग संपल्यानंतर तुम्ही म्हणाले, अहो 4 दिवसांपासून मी इथे झोपतोय, 4 दिवसांपासून मी खिडकी उघडून बाहेर बघत होतो, 4 दिवसांपासून मी इथे बसून जेवत होतो. ते म्हणते, साहेब 4 दिवसांचंच तुम्ही यात्रेकरू होते, 4 दिवसांसाठी तुम्ही, बरोबर. तर जो वेद वाचतो, ज्याने गीता वाचली, तो काय म्हणतो, मी प्रवासी आहे आणि 4 दिवसांसाठी बारामतीमध्ये एका घरात राहण्यासाठी मला सोय करून दिली आहे. 4 दिवसांसाठी माझे रूम पार्टनर आहेत. यात्रेमध्ये आपले वेगवेगळे रूम पार्टनर असतात ना, तसं 4 दिवसांसाठी हे रूम पार्टनर आहे. तर जेव्हा यात्रेमध्ये आपल्यासोबत एकाच रूममध्ये राहणारे कोणी व्यक्ती असतील, त्यांच्याशी आपण कसं वागतो, एकदम काही बोलत नाही वगैरे ना आपण त्यांच्याशी, नाही काय, हे थोडेच म्हणजे परिवारातले भाऊ कुठे आहेत हे माझे, माताजी म्हणजे ही काय बहीण थोडीच आहे माझी, ती तिच्या यात्रेला आली, मी माझ्या यात्रेला आली, आम्ही दोघं राहतोय, बोलत नाही ना एकमेकांशी आपण, हां बोलतो. आणि समजा शेजारी आपला जो यात्रेकरू आहे तो म्हणाला की ना मला सर्दी झाली आहे, थोडं फॅन बंद करायला लागेल, तर काय करतो आपण, अजिबात फॅन बंद करणार नाही, मी पण पैसे भरलेले आहे आणि फॅन कमी नाही जास्त बरं वाढव, असं करतो आपण. कसं करतो आपण म्हणतो मी माझ्याकडची खिडकी उघडतो पण तुझ्यासाठी फॅन बंद करतो, बरोबर. तर जरी आपण यात्रेकरू आहोत याचा अर्थ असा नाही की आपली संवेदनशीलता कमी होते, आणि जरी आपण दोघं सोबत राहणार आहोत याचा अर्थ असा नाही की एवढी आसक्ती होते की 4 दिवसानंतर ट्रेनमध्ये पण आपण म्हणणार की तुझ्या शेजारीच बसणार आणि ट्रेनमधून बारामतीला दौंडला जेव्हा उतरणार तेव्हा म्हणणार मी आता तुमच्याच घरी राहणार. यात्रेमधून आपल्याला हे शिकायला मिळणार की जेव्हा आपण यात्रेमध्ये 4 दिवस सोबत आहोत प्रेमाने वागायचं आहे. त्याला जर पंखा नको असेल तर पंखा नाही लावायचा आहे, पण प्रवास संपल्यानंतर मी माझ्या घरी तुम्ही तुमच्या घरी, बरोबर. तर दोन्ही गोष्टी करायच्या. आपण टोकाला जातो, आपण जेव्हा या जीवनाच्या यात्रेमध्ये जवळ येतो तेव्हा इतकी आसक्ती होते की परमेश्वरला विसरतो, वेळ नाही परमेश्वरासाठी. आणि कोणी लोक परमेश्वराचे काही 1-2 लेक्चर ऐकतात असे पूर्ण प्रभावित होतात आणि म्हणतात मी हे शरीर नव्हे, मी आत्मा आहे, आणि इतके अनासक्त होतात की शेजारी जे घरचे लोक असतात त्यांच्याशी पण बोलत नाही. मग शेजारचे म्हणतात तुम्ही कुठे चालले, मी जप करायला चालतोय, हरे कृष्ण कृष्ण. अरे 4 दिवस यात्रेमध्ये एका रूममध्ये गेले, एका जीवनामध्ये पती पत्नी सोबत राहणार गेले, मुलं मुली सोबत राहणार गेले. तर कोणी परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी इतक्या टोकाला जातात की परिवाराकडे दुर्लक्ष करतात, आणि कोणी परिवारामध्ये इतके गुंततात की परमेश्वराकडे दुर्लक्ष करतात. आणि बारामतीची जेव्हा यात्रा जाते तेव्हा एक आदर्श यात्रेकरू कसा वागेल, कसा वागेल, यात्रेच्या वेळेस सगळ्यांशी प्रेमाने वागेल, आपल्या सोबतच्या यात्रेकरूला जरी तो भाऊ नाही बहीण नाही पण त्यासाठी त्याग करेल. पण त्या पूर्ण यात्रेमध्ये ही नेहमी जाणीव राहील संध्याकाळचं लेक्चर महत्वाचं आहे, आता सकाळी आपण अमुक मंदिरात जाणार आहोत ते पण महत्वाचं आहे, तर मंदिराला दर्शनासाठी जाणं पण महत्वाचं आहे, संध्याकाळचं लेक्चर पण महत्वाचं आहे. पण जेव्हा आपण कमऱ्यात आहोत तेव्हा या व्यक्तीला जर सर्दी झाली असेल तर पंखा बंद करणं पण महत्वाचं आहे. म्हणजे एकमेकांप्रती संवेदनशीलता आणि परमेश्वराप्रती सेवाभावना हे दोन्ही महत्वाचे आहेत. तर ज्याला हे कळतं तो काय करतो, आपल्या जीवनाच्या यात्रेमध्ये पण एकमेकांप्रती संवेदनशीलता ठेवतो आणि परमेश्वराप्रती सेवाची भावना ठेवतो, तर ही पण यात्रा आहे. तर प्रभुपाद इथे लिहितात की बली महाराजांनी
हे ऐकलं होतं प्रल्हाद महाराजांकडून की ही सगळी संपत्ती परमेश्वराची आहे, हे हॉटेल जे लॉज आहे आपलं नाही, आपण यात्रेकरू आहोत. पण विसरला आणि म्हणून म्हणाला मी तुला दान देतो. जे परमेश्वराचं आहे ते आपण परमेश्वराला दान कसं देणार? हा पेन आहे, हा माझा आहे, आणि समजा लोकेशन विषय कोणी घेतला हा पेन, त्यानंतर क्लास नंतर म्हणतात प्रभूजी माझ्याकडून तुम्हाला दान. तुला तसंच पेन होतं, तू दान काय देत असेल. तर बली महाराजांचं जे दान आहे किती छान दान आहे की त्यांचे गुरु त्यांना थांबवत आहेत, पण त्यांनी गुरूंना शिकवलं की नाही, परमेश्वराला दान देणं हे आपलं किती मोठं सौभाग्य आहे. पण त्यामध्ये पण एक खोट आहे, त्यामध्ये पण एक छोटासा दोष आहे. काय दोष आहे? दान आपण स्वतःची संपत्ती देऊ शकतो, ज्याची जी संपत्ती आहे त्याला थोडंसं दान देऊ शकतो. परमेश्वराचंच आहे. हा सूर्य कोणी निर्माण केला? परमेश्वर. चंद्र कोणी निर्माण केला? परमेश्वर. सगळी पृथ्वी कोणी निर्माण केली? परमेश्वराने. तीच संपत्ती परमेश्वराला दान देतोय. बरं ती एक चूक केली, त्याच्यानंतर परमेश्वर म्हणतात ठीक आहे 2 पावलांमध्ये मी तुझी सगळी संपत्ती स्वीकारली, आता 3रं पाऊल घेऊन पुढे ठेव. तर तेव्हा बली महाराज दुसरी चूक करतात, म्हणतात हे शरीर आहे ना माझं, हे शिर आहे ना माझं, आता याच्यावर पाय ठेवा. तर आपल्या दृष्टीने किती मोठी गोष्ट नाही. आपण साधारण वाचन, आपली तेवढी चेतना नाही, तर आपण वाचतो बापरे बली महाराजांना जोरदार आहे, सगळी संपत्ती परमेश्वराला दिली आणि परमेश्वर तरी असे डोळे दाबून म्हणतात की 3रं पाऊल पुढे ठेव. तेव्हा म्हणतात मी तुमचा, म्हणजे माझं तुमचं, माझं सर्व काही तुमचं आणि मी पण तुमचं. किती मोठी श्रेष्ठ भावना आहे. पण प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत, प्रभुपाद त्याच्यामध्ये दोष बघतात, म्हणतात जे परमेश्वराचं आहे तेच परमेश्वराला अर्पण करतो, मग दानी कुठे येतो? म्हणतात आधी एक चूक केली की सर्व ही संपत्ती माझी आहे, आणि नंतर म्हणतात हे शीर आणि हे देह हे माझं आहे, हे तुझं आहे. जी वस्तू आपली असते, माझ्याकडे समजा हिरवा लाल निळा पेन आहे, माझं पेन आहे, तर मी निवडणार तो पेन, बरोबर. आणि शालिग्राम हरिप्रभूंच्या खिशात जो पेन आहे तो मला पाहिजे असेल तर मी निवडू शकतो, मला तो पेन पाहिजे. शालिग्राम हरिप्रभूंची विनंती करायला लागेल, त्यांना परवानगी घ्यायला लागेल. माझी मालकी ज्याच्यावर आहे त्याच्यामध्ये माझी निवड करू शकतो, जी मालकी माझी नाही आहे त्याच्यामध्ये मी निवड नाही करू शकत. आपल्यामधून किती लोकांनी हे शरीर निवडलंय? मला हे शरीर पाहिजे, असं शरीर पाहिजे, हा रंगवर्ण पाहिजे, डोळे असे पाहिजेत, उंची इतकी पाहिजे, बुद्धी इतकी पाहिजे. किती लोकांनी निवडलं आपण हे शरीर? हे शरीर आपल्याला देण्यात आलंय, आपण निवडलं नाहीये. म्हणून जर ज्या गोष्टींमध्ये आपली निवड नाही ती गोष्ट आपली कशी असू शकते? म्हणजे हे शरीर पण आपलं नाही, ही पृथ्वी पण आपली नाही, हे ब्रह्मांड पण आपली, सृष्टी पण आपली नाही. आणि बली महाराजांनी ते दान परमेश्वराला दिलं. पण त्यांनी काय केलं माहिती आहे? सात्विक दानामध्ये काय गोष्टी सांगितल्या तर कोणाला आठवतात? देण्याच्या भावनेने, देणं माझं कर्तव्य आहे या भावनेने दिलं, म्हणतात माझं सौभाग्य नाही. योग्य व्यक्तीला दिलं, योग्य ठिकाणी दिलं आणि योग्य काळी दिलं, योग्य भावनेने योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी दिलं, याला म्हणतात सात्विक दान. तर जरी त्याच्यामध्ये शुद्ध भक्ताने श्रील प्रभुपादांनी 2 दोष बघितले तर तरी ते सर्वात श्रेष्ठ दान मानलं जाते. आणि राजसिक दान म्हणजे काय? श्रील प्रभुपादांनी सांगितलं आपल्याला, राजसिक दान म्हणजे स्वर्ग लोकांची प्राप्ती होण्याकरिता प्रत्युपकारार्थम यत्तु प्रतिउपकारार्थम, मी असं देणार त्याच्या बदल्यामध्ये माझं काय मिळणार. तर मी अनेक वेळी गोष्ट सांगितली पण एक छान आहे. आम्ही एकदा वृंदावनाच्या एका आश्रमात गेलो होतो यात्रेची पूर्वतयारी करायला. मग त्या आश्रमामध्ये माझे एक मित्र एका ठिकाणी बसले, तर समोर एक पंखा होता वर. तर म्हणलं पंखा लावणार का? तर मग त्या आश्रमातल्या त्या व्यक्तीने सांगितलं की हा पंखा नाही लागणार, तुम्ही तिथे बसत ते पंखे लावतो. पण तो काय झालं या पंख्याला? तर म्हणतो या पंख्यावर हे जे त्याचे पाते आहेत त्याच्यावर लिहिलं होतं हा पंखा अमुक अमुक सेठजींनी दान दिला आहे. तर म्हणतो चांगली गोष्ट, पण पंखा लावायला काय प्रॉब्लेम आहे? तो जेव्हा पंखा फिरतो तेव्हा ते दान देणगीदाराचं नाव दिसत नाही. तर त्या देणगीदारांनी सांगितलंय माझं नाव सगळ्यांना दिसायला पाहिजे की पंखा लावला तर खबरदार. म्हणाले ओके थँक्यू, आता लक्षात आलं. तर त्याच्यामध्ये माझं नाव घ्यायला पाहिजे, मी या आश्रमाला दान दिलं आहे पण या पंख्यावर नाव दिलं पाहिजे. आणि त्या पंख्याचा जो मुख्य हेतू होता की येणाऱ्या वैष्णवांना वारा मिळायला पाहिजे, तो हेतू केला तरी चालेल पण माझं नाव दिसायला पाहिजे. यत्तु प्रतिउपकारार्थ,
त्याच्यामध्ये माझा काय फायदा आहे, मी असं देईन तर माझा काय फायदा आहे असं. आणि तामसिक दान म्हणजे अयोग्य व्यक्तीला अयोग्य भावनेने, अनादराने, तिरस्काराने दिलेलं दान. तर लग्नामध्ये असं म्हणतात, मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा वडील काय करतात, मी परीक्षा करत होतो, इथून कोणी काय म्हटलं नाही आणि मी म्हणतोय की कन्यादान म्हणतात मला. आपल्याकडे मजेशीर गोष्ट आहे बारामतीमध्ये की ज्यांना बोलायला पाहिजे ते बोलतच आहेत काही. कन्यादान म्हणतात, तर म्हणतात की आमची कन्या आता मी तुम्हाला देतोय. तर ना साक्षी गोपाळची स्टोरी आहे चैतन्य चरितामृतामध्ये. एक ज्येष्ठ ब्राह्मण होते आणि ते ज्येष्ठ ब्राह्मण सर्व आपल्या जीवनामध्ये सर्व आपले कर्तव्य करून वृंदावनाला गेले. आणि वृंदावनाला जेव्हा गेले तेव्हा रस्त्यामध्ये त्याला एक तरुण ब्राह्मण भेटले आणि ते तरुण ब्राह्मण होते, अगदी प्रामाणिक होते. त्यांनी ना सेवा भावना म्हणून त्या वरिष्ठ ब्राह्मणाची सेवा केली. तुम्ही श्रेष्ठ वयाने, तर ते वरिष्ठ ब्राह्मण म्हणाले नाही माझी सेवा नाही करायची. सगळेजण तिथे बघतात काहीतरी चाललंय का तिथे, तो होणार त्याचं कर्तव्य आहे ते. तर ते जे कनिष्ठ ब्राह्मण आहे ते खूप सेवा करतात आणि ते ज्येष्ठ ब्राह्मण म्हणतात अरे नको करू माझी सेवा. ते म्हणतात नाही माझं सौभाग्य आहे की मला तुमची सेवा करायला मिळत आहे. तर ते ना त्यांच्या प्रामाणिकतेने एकदम भारावून जातात आणि वृंदावनामध्ये खूप खुश होतात. आणि तिथलं एका गोविंद देव मंदिर आहे, गोविंद देव मंदिराच्या शेजारी एक मंदिर असतं ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण असे उभे आहेत बासुरी वाजवत. त्या मंदिरामध्ये त्या भगवंतांसमोर हे जे श्रेष्ठ ब्राह्मण आहेत हे या ब्राह्मणाला वचन देतात. म्हणतात की तुझ्यासारखा प्रामाणिक सत्यवचनी सेवाभावी चारित्र्यवान ब्राह्मणाला मी माझी मुलगी दान देणार म्हणून, कन्यादान देणार म्हणून. तर ते जे तरुण ब्राह्मण आहेत ते म्हणतात की अहो मला तुमची आर्थिक परिस्थिती माहिती आहे, तुम्ही ना खूप आर्थिक दृष्टीने खूप छान आहात आणि माझा परिवार इतकं श्रीमंत नाही, तर तुम्ही तुमची मुलगी मला देताय पण हे योग्य नाही आहे. तर ते म्हणतात मी माझं कन्यादान आहे ना योग्य जावयाला देतोय. श्रीमंत जावई जर शोधला आणि जर तो नशा करणारा असला आणि चारित्र्य नसेल तर मग काय फायदा, असं अनेक वेळा होतं. श्रीमंत बघून मुलीला देतात पण नंतर लक्षात येतं की चारित्र्य नाही. तर तो म्हणतो की नाही मी विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय आणि मी परमेश्वरासमोर तुला वचन देतो म्हणून. आणि नंतर काय होतं ते परत येतात. मग काही दिवसांनी हे जे ज्येष्ठ ब्राह्मण होते ते आपल्या मुलाला सांगतात की अशा प्रकारे मी यात्रेला गेलो होतो तेव्हा त्या कनिष्ठ ब्राह्मणाने खूप सेवा केली आणि मी त्याला भगवंतांसमोर वचन दिलं आहे, तर आपल्याला ते वचन पूर्ती करायला लागेल. तर तो जो मुलगा आहे तो म्हणतो अजिबात मी स्वीकार करणार नाही, माझी एवढी छान बहीण आहे तिला मी त्या ब्राह्मणाला देणार. तर तो म्हणतो की चांगला मुलगा आहे तो, जरी श्रीमंत नसेल पण तो तुझ्या बहिणीची काळजीच छान घेईल. तो म्हणतो नाही मी नाही देणार. मग आता काय करायचं, तर तो या आपल्या वडिलांना म्हणतो तुम्ही खोटं तर बोलू शकत नाही कारण ते ज्येष्ठ ब्राह्मण जे असतात ते खोटं नाही बोलतात. तर त्यांना काय म्हणतो उद्या जर काही प्रसंग झाला आणि तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला काय हो तुम्ही दिलं होतं का दान, तर तुम्ही काय म्हणायचं आता मी म्हातारा झालो मला काही नीट लक्षात येत नाही आहे. तर तुम्ही खोटं नका बोलू की मी दान नाही दिलं, तुम्ही फक्त हे म्हणा की मला काही आठवत नाही. तटस्थ तुम्ही भावना घ्या. हा जो वरिष्ठ ब्राह्मण आहे तो विचार करतो की असं नाही बोलायला पाहिजे पण एवढा प्रेशर असतो त्याच्यावर. सगळ्या नातेवाईकांना बोलवतात आणि म्हणतात बघा यांनी न विचारता आपल्या मुलीला कन्यादान केलं आणि हे चुकीचं आहे म्हणून. आणि तो जो चांगला ब्राह्मण असतो तो काही दिवसांनी येतो आणि त्या ज्येष्ठ ब्राह्मणाला म्हणतो तुम्ही मला वचन दिलं होतं भगवंतांसमोर की तुम्ही मला कन्यादान देणार आहात, पण त्याचं काय झालं. तर तेवढ्यात हा मुलगा येतो बाहेर, हातात काठी घेऊन येतो आणि म्हणतो अरे नालायका तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीवर डोळा टाकायची आणि आशा करायची, म्हणू कसं शकतोस, पप्पा तुम्ही काय याला बोलले का. ते पप्पा काही बोलतच नाही, याच्या हातात काठी आहे, वडिलांना पण मारेल. आज सकाळी जन्माष्टमीचा एक कार्यक्रम होता तर त्याच्यामध्ये आपण चर्चा केली की कंस राजा आहे तो देवकीला घेऊन चाललाय लग्न समारंभी आणि तो मुलगा म्हणजे एक भाऊ आपल्या बहिणीला घेऊन का चाललाय कारण बहिणीचं लग्न झाल्यानंतर ती सासरी जाणार आणि सासरी सगळे नवीन लोक असतात
तर एका दिवसा आधीपर्यंत आई बाबा भाऊ बहीण एक असतात आणि लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आई बाबा भाऊ बहीण पूर्णपणे बदलतात. तर एवढं मोठं परिवर्तन येतं एका महिलेच्या जीवनामध्ये. तर तिला एक आश्वासन दिला, भाऊ बहिणीला घेऊन सासऱ्यापर्यंत जातो की शेवटच्या क्षणापर्यंत एक कम्फर्ट म्हणतो ना आपण, ते देण्यासाठी जातो. आणि कंस राजा पूर्ण जगासाठी दुष्ट होता, पूर्ण जगावर अत्याचार केले होते, पण आपल्या बहिणीप्रती प्रेम करत होता. त्या बहिणीला घेऊन चाललाय प्रेमाने आणि संपूर्ण जग बघतंय, जरी हा क्रूर राजा आहे पण बहिणीला प्रेम करतो. आणि सगळेजण विचार करतायत असं कसं काय होऊ शकतं की बहिणीला इतका प्रेम करतो. तेवढ्यात आकाशवाणी होते आणि तेवढ्यात आकाशवाणी होऊन काय करतो कंस राजा, हातामध्ये लगाम असते, ती लगाम सोडून देतो. डाव्या हाताने देवकीची वेणी धरतो, उजव्या हाताने तलवार काढतो आणि तिला बॉबकट नाही देणार आहे केसांना, तिचे डोकं उडवणार आहे. विचार करा, हा असा भाऊ असू शकतो का? तर ते साक्षी गोपालच्या स्टोरीमध्ये तसा भाऊ आहे. आपल्या बहिणीचा त्याला व्यापार करायचा आहे. रुक्मी होता ना, रुक्मी, रखुमाईचा भाऊ, रुक्मिणीचा भाऊ. रुक्मिणीच्या वडिलांनी, भीष्मक महाराजांनी पण सांगितलं की रुक्मिणीचा विवाह आपल्याला श्रीकृष्णांशी करायचा, चारित्र्यवान व्यक्ती आहे. पण रुक्मिणी काय विचार केला होता, मला एक मोठा राजा बनायचा आहे आणि माझ्या मोठ्या मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. तर माझ्या मोठ्या महत्वाकांक्षा पुरवण्यासाठी माझी बहीण माझ्यासाठी सेवा करेल. काय सेवा करेल? जवळ इथे शिशुपाल नावाचा राजा आहे आणि त्या शिशुपालाचं पण मोठं राज्य आहे. तर माझं आणि शिशुपालचं गठबंधन होईल तर माझं राज्य वाढेल आणि माझ्या राजनैतिक महत्वाकांक्षा पुरवण्यासाठी माझ्या बहिणीने माझ्या सेवेसाठी त्या शिशुपालाचे लग्न करावं. याच्यामध्ये बहिणीचं भलं आहे की या भावाचं भलं आहे? भलं नाही, स्वार्थ आहे. बहिणीचं नुकसान होणार. पण बघा या जगातले भाऊ कसे असतात, कधी कधी जगातले रुक्मी आहे, रुक्मी आपल्या बहिणीचं लग्न का लावून देतोय? आपल्या राजनैतिक महत्वाकांक्षा वाढवण्यासाठी. कंस राजा आहे, त्याला आपल्या बहिणीचं मारून टाकायचं का? आपल्या महत्वाकांक्षांसाठी. तसंच हा साक्षी गोपाल स्टोरीमध्ये हा जो ब्राह्मणाचा भाऊ आहे तो काय करतोय, तो म्हणतो माझ्या बहिणीशी तुझं लग्न लावून देणार नाही म्हणून. आणि तो सगळ्यांच्या समोर, पूर्ण गावाच्या समोर आरोप लावतो, या ब्राह्मणाने लोभामुळे माझ्या वडिलांना काहीतरी नशा दिला आणि कदाचित त्यांच्याकडून बोलून घेतलं असेल नशेच्या परिस्थितीमध्ये की मी माझी मुलगी तुला कन्यादान देतो, पण नशेच्या परिस्थितीमध्ये केलेलं वचन कधी खरं असं हो की नाही? गावकऱ्यांना सगळे गावकरी म्हणतात बरोबर आहे म्हणतात, म्हणून ही जी शपथ आहे ही अवैध आहे, अशा प्रकारे हे लग्न होऊ शकत नाही. तर हा जो छोटा ब्राह्मण असतो ना, हा म्हणतो मला त्या मुलीचा लोभ कधीच नव्हता, मला त्या मुलीशी लग्न करायचंच नव्हतं. उलट मी या ब्राह्मणाला म्हणत होतो की मला तुझी मुलगी देऊ नकोस, कारण कोणालाही ते स्वीकार होणार नाही, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. पण मी ते का आलो म्हणजे परमेश्वरासमोर शपथ दिली होती आणि परमेश्वरासमोर जर आपण शपथ दिली आहे आणि त्या शपथीला जर आपण पाठीमागे गेलो तर ते चांगलं नाही. तर मी या मोठ्या ब्राह्मणाकडे का आलोय, यांनी परमेश्वरासमोर जी शपथ दिली आहे ती पूर्ण करायला पाहिजे आणि मला मुलीचा लोभ नाही. तर आता या सगळ्या परिस्थितीमुळे काय होतं, सगळं फिसकटलं. तर हा जो तरुण ब्राह्मण आहे हा पुन्हा एकदा वृंदावनाला चालत जातो आणि त्या भगवंतांसमोर म्हणतो, हे भगवंता तुझ्यासमोर त्या ब्राह्मणाने मला शपथ दिली होती आणि ती शपथ खोटी ठरते, आता तूच ठरव काय करायचं ते. तर ते जे भगवंत आहेत ते म्हणतात, पण ना मी चालू शकत नाही, मी दक्षिण भारतामध्ये कुठे येऊ? तर ते म्हणतात तू चांगला भगवंत आहेस, बोलू शकतोस पण चालू शकत नाहीस. तू पकडला जातो, अरे मी बोलू शकतो चालू पण शकतो ना. भगवंत म्हणतात ठीक आहे, मी काम करतो, तू पुढे चाल दक्षिण भारताला आणि मी तुझ्या पाठीपाठी येईल. आणि मी पाठी येतोय की नाही हे कसं कळेल तुला? तर माझ्या पायामध्ये पैंजण आहे, त्या पैंजणीचा छम 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 आवाज येईल, तर तुला कळेल की मागे भगवंत, मागे वळून बघायचं नाही. आणि दररोज मला 2 किलो भात खाऊ घालायचा, ठीक आहे? तर हे करून तो जो ब्राह्मण आहे हा चालत चालत 2 किलो भात शिजवतो आणि देतो भगवंतांना. भगवंत खातात, छम 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 आवाज येतो येतात. तर असं करत करत विद्यानगर म्हणून एक ठिकाण आहे दक्षिण भारतामध्ये, तिथपर्यंत पोहोचतात ते. पण तिथे बघून त्याला वाटतं की अरे आता गावाच्या बाहेर येतो, गावाच्या बाहेर येतो हा ब्राह्मण. तर म्हणतो आता गावामध्ये मी प्रवेश करणार आहे, गावामध्ये प्रवेश करून समजा हे आलेच नाही माझ्यासमोर, मी म्हणणार मागच्या वेळेस मला काटेकोर मारला जातो, सगळ्या गावासमोर माझी बेइज्जती होईल. तर एकदा मी बघतो मागे बघतो तिथे भगवंत असतात, तेच भगवंत असतात. ते चालत चालत
वृंदावनवरून त्या विद्यानगरपर्यंत येतात आणि ते म्हणतात मी तुला बोललो होतो मागे बघायचं नाही, आता मी हलू शकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. इथपर्यंत आले, खूप मोठी गोष्ट झाली. सगळ्या गावकऱ्यांना बाहेर बोलवलं. म्हणतात बघा ही ना 8 फुटाची मूर्ती आहे, ती 8 फुटाची दगडाची मूर्ती आहे. ते म्हणतात ही मूर्ती माझ्या, हा गरीब असतो ना, 8 फुटाची मूर्ती तयार करायला किती पैसे लागतात. 8 फुटाची मूर्ती तयार झालेली असेल, जरी ती वृंदावनामधून उचलून आणली जबरदस्तीने, माणसं लागतात की नाही उचलायला. हा म्हणतो इथे कोणी दिसतंय का, मी एकटाच आहे आणि एवढी मोठी मूर्ती माझ्यासोबत चालत चालत आली आहे, कारण मी विनंती केली की बघा शपथ द्या म्हणून. तर सगळ्यांसमोर हे म्हणतात हे साक्षी आहेत, गोपाल आहेत, हे साक्षी आहेत. म्हणून त्या दिवशीपासून त्या भगवंताचं नाव झालं साक्षी गोपाल. तर आपण कधी जगन्नाथपुरीला गेलो यात्रेला तर आपण साक्षी गोपालचं दर्शन करूया. पण ही गोष्ट इथे का सांगितली, पण या भावाने अनादर केला त्या ब्राह्मणाचा. तर वडिलांना त्या तरुण ब्राह्मणामध्ये इतके सद्गुण दिसत आहेत की जरी गरीब आहे तरी पण त्याला कन्यादान केलं. आणि भाऊ इतका स्वार्थी आहे, त्या भावाला त्या गरीब पण चारित्र्यवान ब्राह्मणामध्ये इतके दुर्गुण दिसतात की हा गरीब आहे, तर म्हणाले अनादर केला सगळ्यांसमोर, मला याही नशा दिला माझ्या वडिलांना. आणि त्याचं सांगितलं जा तो निघून जा इथून. मग तेव्हा परमेश्वरानं साक्षी द्यायला यायला लागलं. तर हा दान कुठला आहे, तामसिक दान आहे. तर अशा प्रकारे सात्विक दान म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य भावनेने दिलेलं दान, राजसिक दान म्हणजे प्रत्युपकाराच्या भावनेने दिलेलं दान, आणि तामसिक दान म्हणजे अवहेलनापूर्वक अनादराने दिलेलं दान. आपण कुठलं दान केलं पाहिजे, आपण नेहमी सात्विक दान केलं पाहिजे, कारण केवळ सात्विक दान शास्त्रसंमत आहे. बाकी राजसिक आणि तामसिक जे दान आहे ते शास्त्रसंमत नाही आहे. तर एक ना सुभाषित आहे, चाणक्य पंडित म्हणतात संतोष त्रिषु कर्तव्य. 3 गोष्टींमध्ये नेहमी संतोष समाधान करायला पाहिजे आणि 3 गोष्टींमध्ये नेहमी आपण असमाधानी राहायला पाहिजे. ऐकायचं, संतोष त्रिषु कर्तव्य स्वदारे भोजने धने. स्वदारे भोजने धने 3 गोष्टी म्हणजे काय, स्वदारे म्हणजे आपल्या पत्नीमध्ये नेहमी संतुष्ट राहायला पाहिजे, लग्नाच्या बाहेर कधी आपण संबंध नाही करायला पाहिजे. भोजने आपल्याला जे काही परमेश्वराच्या कृपेने खायला मिळत आहे त्याच्यामध्ये नेहमी समाधानी राहायला पाहिजे. आणि धने म्हणजे जी काय आपल्या आर्थिक परिस्थिती त्याच्यामध्ये समाधानी राहायला पाहिजे. संतोष त्रिषु न कर्तव्य, आणि 3 गोष्टीमध्ये कधीही समाधानी नाही व्हायला पाहिजे. कधी, स्वाध्याय जप दान योग. आपण जो अभ्यास करतोय शास्त्रांचा, कधी असं वाटलं नाही पाहिजे की मी भरपूर अभ्यास केला. जपामध्ये कधी पण समाधानी नाही व्हायला पाहिजे. आणि आपण जे काही दान करतो त्यामध्ये कधीही समाधानी नाही व्हायला पाहिजे. आपण कधी असं म्हणायला नाही पाहिजे की मी भरपूर दान दिलं आहे. तर दान कोण व्यक्ती देऊ शकतो, दान तो व्यक्ती देऊ शकतो ज्याला ही जाणीव आहे मी स्वतः दान स्वीकारणारा व्यक्ती आहे. मी जेव्हा या जगात आलो तेव्हा माझ्याकडे काय होतं, एक छोटंसं शरीर होतं, बुद्धी नव्हती, ओळख नव्हती. या जगामध्ये आल्यावर परमेश्वराने मला छान एक ओळख दिली, छान शरीर दिलं, छान बुद्धी दिली आपल्याला. तर परमेश्वराने मला इतकी संपत्ती दिली आहे, इतके चांगले मित्र मैत्रिणी, चांगले संघ दिला, प्रभुपादांसारखे आचार्य दिले, गुरु महाराज दिले, एवढं सगळं मलाच दान दिलंय. तर त्याच्यातून मी स्वतः दान स्वीकारणारा व्यक्ती आहे. तर मला जे इतकं सर्व मिळालं त्याच्यातून काही गोष्टी मी दुसऱ्यांना देऊ शकतो. पण ज्याला ही जाणीव नाही, मी स्वतः भिकारी म्हणून या जगात आलो आणि आज माझ्याकडे सर्व काही आहे, ज्याला ही जाणीव नाही, ज्याला वाटतं हक्क आहे माझा अधिकार आहे सगळ्या गोष्टींवर, तो दान देणार नाही. पगार हा माझा पगार आहे, मला जे काही मिळालं नाही हा माझा पगार आहे, तो कधी दान देणार नाही. पण जो व्यक्ती नेहमी विचार करतो मलाच परमेश्वरांनी, प्रभुपादांनी, वैष्णवांनी कितीतरी गोष्टी दान दिल्या आहेत, माझ्याकडे काही नव्हतं, माझ्याकडे पात्रता नव्हती, तो सढळ हाताने दुसऱ्यांना देऊ शकतो. तर ती भावना आपल्यामध्ये पाहिजे. एका भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये सांगितलंय विद्या दानम तपो सत्यम. हे 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी केली, विद्या दानम तपो सत्यम, आणि या 4 तत्वांना धरण्यासाठी ब्रह्मदेवांनी 4 आश्रम बनवले. 4 आश्रम कुठले कुठले, काय तुम्ही एवढे भक्त आणि काय आत्मविश्वास, थोडं तरी सांगा. 4 आश्रम पूर्णपणे चुकीचे आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण आहेत.
ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. तुमची परीक्षा घ्यायला पाहिजे भक्तिशास्त्री. विद्या, दानम, तपो, सत्यम. विद्या हे कुठल्या आश्रमासाठी आहे मग? ब्रह्मचारी. ब्रह्मचारी आश्रमासाठी विद्या आहे. ब्रह्मचार्याने नेहमी अभ्यास करायला पाहिजे. दानम कुठल्या आश्रमासाठी? गृहस्थ आश्रमाला. म्हणून दानाची भावना टिकवून ठेवण्यासाठी गृहस्थ आश्रम बनवला. विद्येची भावना टिकवून ठेवण्यासाठी ब्रह्मचारी आश्रम. तपो, तपस्या, वानप्रस्थ, घर सोडून परमेश्वराकडे, वृंदावनाकडे जाणं, मंदिराकडे जाणं, याला म्हणतात तपो. आणि सत्यम. सत्यम कोण? संन्यास. की संन्यासी आहे ते खोटं नाही बोलत. कधी कधी जेव्हा संन्यासी काही आपल्याला सांगतात तेव्हा आपल्याला टोचतं. त्या म्हणतात हे संन्यासी खूप खडतर बोलतात. प्रभुपादांचे गुरु आहेत श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती. नेहमी सत्य बोलायचे. जे चुकीचं ते चुकीचं बोलायचे. त्यांचे एक शिष्य होते, खूप मोठे संन्यासी होते आणि त्यांनी खूप प्रचार केला. आणि एकदा शेवटच्या काळांमध्ये भक्तिसिद्धांत सरस्वतींना येऊन त्यांनी काहीतरी देणगी दिली गुरु महाराजांना. तर भक्तिसिद्धांत सरस्वतींनी त्यांना सांगितलं, तू संन्यासी नाही आहेस, तू एक जमीनदार आहेस. एका गावाचे खूप मोठे पाटील असतात की नाही, त्यांच्या खाली सगळे गडी वगैरे असतात. तर म्हणतात तू तुझ्या खाली जेवढे सगळे गृहस्थ लोक होते ना त्यांना तू गड्यांसारखं ठेवलंयस आणि त्यांच्याकडून तू सेवा स्वीकारतोस. आणि आज जसा तू जमीनदार एखाद्या राजाला जाऊन थोडीशी देणगी देतो तसं तू मला येऊन थोडीशी देणगी देतोयस. तू जमीनदार नाही आहेस, तू संन्यासी आहेस. संन्यासी म्हणजे तुझं सगळं सर्वस्व मला अर्पण कर. मी गुरु आहे. तर शिष्याने आपल्या सर्वस्व गुरूंना अर्पण करायला पाहिजे. फक्त 2 मिनिटं किंवा 2 पैसे नाही अर्पण करायचे. तर तो संन्यासी आहे, गृहस्थ नव्हते ते. तर संन्यासीने किती समर्पण करायला पाहिजे आपल्या संन्यासी गुरूंना? काय पाहिजे अजून? काय वाचा मनसेंद्रिय सगळं करायला पाहिजे. तर हे जे संन्यासी होते, जरी संन्यासी होते पण त्यांनी इतर गृहस्थांवर राज्य केलं. कधी कधी संन्यासी लोक असतात, आतमध्ये वैराग्य नसतं तर राज्य करतात. एका राजासारखे जीवन जगतात. म्हणजे काय करतात? राजा काय करतो? ऑर्डर देतो, फरमान देतो. फरमान. राजसिंहासन बसतो, असं व्हायला पाहिजे, नाही केलं तर. तसं कधी कधी वैरागी लोक पण ऑर्डर देतात आणि म्हणतात हे असं व्हायलाच पाहिजे. तर ते संन्यासी जे आहे तशा प्रकारे ऑर्डर देत होते आणि सगळ्यांकडून काम करून घेत होते. तर भक्तिसिद्धांत सरस्वतीने सांगितलं, तू संन्यासी नाही आहेस, तू जमीनदार आहेस. तू तुझं सर्वस्व मला अर्पण नाही केलंयस. तू संन्यासी आहेस तर मला सर्वस्व अर्पण कर. तेव्हा त्या संन्यासीला कळलं की आपले जे गुरु महाराज आहेत यांना छोटंसं समर्पण नाही पाहिजे, त्यांना सर्वस्वाचं समर्पण पाहिजे. तर अशा अनेक अनेक गोष्टी आपण सांगू शकतो की प्रभुपादांनी पण शुद्ध भक्ती केली. प्रभुपादांबद्दल आपण आता या शनिवारी चर्चा करत होतो की 1922 पासून 1965 पर्यंत केवळ गुरु आज्ञा पालन केलं गेलं प्रभुपादांनी. गुरूंनी सांगितलं होतं इंग्रजी भाषेत प्रचार कर, पुस्तकांना प्राधान्य दे. कुठेही गेले तरी पुस्तकं 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 करत होते. का करत होते असं? तर गुरु आज्ञा पालन करण्यासाठी. तर प्रभुपादांनी आपल्या गुरु महाराजांप्रती पूर्ण समर्पण केलं, पण त्यांनी नाही केलं. तर असे हे भक्तिसिद्धांत सरस्वती होते, ते स्पष्ट बोलायचे. तर अशा प्रकारे स्पष्ट बोलणारे जे संन्यासी असतात त्यांचे शिष्य त्यांनी थोडे त्रासले होते. आणि प्रभुपादांच्या काही गुरुबंधूंनी भक्तिसिद्धांत सरस्वतींबद्दल वक्तव्य केलं की आपले गुरु महाराज ना खूप कडक आहेत आणि असा कडक प्रचार या जगामध्ये चालत नाही, तर हे काही यशस्वी होणार नाहीत आपले गुरु महाराज. तर प्रभुपाद म्हणतात, ज्यांनी ज्यांनी असे बोलले सगळ्यांचं आध्यात्मिक पतन झालं. तर ज्यांनी ज्यांनी आपल्या गुरूंमध्ये दोष शोधले, ज्यांनी ज्यांनी आपल्या गुरूंना शिकवायला गेले, ते सगळ्यांचं आध्यात्मिक पतन झालं. प्रभुपाद म्हणाले, मी कधी असं बोललो नाही. मला एक माहिती होतं, गुरु महाराज जे काही करतात ते नेहमी बरोबरच करतात. त्या भावनेने मी नेहमी माझं जीवन प्रभुपादांना समर्पित केलं. तर म्हणून विद्या, दानम, तपो, सत्यम. संन्यासी हे नेहमी स्पष्ट बोलतात, खरं बोलतात. आपल्याला ते खडतर वाटतं. का बरं? कारण आपण चुकीच्या मार्गाने मार्गभ्रष्ट झालो म्हणून आपल्याला ते असं वाटतं की एवढं कडक होतं. तर अशा प्रकारे गृहस्थ आश्रमी व्यक्तींचा मुख्य धर्म काय? ब्रह्मचारी आश्रमाचा मुख्य धर्म आहे विद्या अर्जन. गृहस्थ आश्रमी व्यक्तींचा मुख्य धर्म आहे दान.
वानप्रस्थी आश्रमाचा मुख्य धर्म आहे तपस्या आणि संन्यास आश्रमाचा मुख्य धर्म आहे सत्य. तर आध्यात्मिक सत्य बोलणं, भौतिक सत्य बोलणं, जे काही ते स्पष्टपणे बोलणं. जर कोणी फसत असेल चुकीच्या मार्गाने तर आपण कधी कधी म्हणतो कसं सांगायचं यांना, आणि आपण जर सांगितलं तर आपल्यावरच रागवतील. तर आपण कधी कधी आपल्या डोळ्यासमोर भरपूर चुकीच्या गोष्टी चालू असतात, पण आपण एक पाऊल मागे ठेवतो की बरं नाही वाटत. संन्यासी तसं करत नाही. गौरांग प्रभू आता जन्माष्टमीला येणार आहेत, तर गौरांग प्रभू स्वतःबद्दल सांगतात की गौरांग प्रभू जेव्हा भक्तीत आले तेव्हा कसे आले. तर म्हणतात मी IIT मधून पासआउट झालो होतो आणि IIT मध्ये सगळ्या जणांना अमेरिकेत जायचं असतं शिक्षण झाल्यानंतर. तर म्हणतात मलाही अमेरिकेत जायचं होतं, पण जेव्हा मी मंदिरात यायचो तेव्हा राधानाथ महाराजांना भेटायचो आणि राधानाथ महाराजांची सगळेजण गृहस्थ जी कोणी होते तर राधानाथ महाराज नेहमी त्यांना प्रोत्साहन द्यायचे. कोणी गृहस्थ म्हणायचे आम्हाला पैसे कमवायचे, तर राधानाथ महाराज म्हणाले हो खूप छान पैसे कमवा. तसं म्हणायचे की राधानाथ महाराज नेहमी सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचे, कधी विरोध नाही करायचे. तर म्हणून मी पण ठरवलं की मी पण आता स्पष्टपणे बोलणार आहे म्हणून. तर म्हणाले मी पण महाराजांकडे गेलो आणि महाराज म्हणाले मग आता काय ठरवलंस तू, IIT मधून आता झालं तुझं शिक्षण, आता पुढे काय ठरवलंस. तर मग मी म्हटलं महाराज मला ना अमेरिकेत जायचं आहे. तर महाराज म्हणाले मला जर तुला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर भारतात राहा, जर तुला आर्थिक प्रगती करायची असेल तर अमेरिकेत जा. स्पष्टपणे बोलले महाराज की तू तिथे गेलास तर तुम्ही काय आध्यात्मिक प्रगती नाही होणार. तर गौरांग गुरु म्हणतात इतके वर्ष माझ्यासमोर गुरु महाराज सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचे. मला वाटलं मला म्हणते हो झालं अमेरिकेला जा, आणि म्हणाले की मला जर म्हणाले असते की अमेरिकेला तर मी त्याला अजून एक बोलणार होतो मी काय पैसे कमायला नाही जात आहे, मी अमेरिकेतल्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अमेरिकेत आलो असं मी बोलणार होतो. पण महाराजांनी त्याचा विरोध केला आणि म्हणाले इथे राहा आणि इथे आध्यात्मिक प्रगती होईल. तर म्हणतात महाराजांनी पहिल्यांदा मला असं स्पष्ट सांगितलं तर मी पण थोडं दबकलो. मला ठीक आहे चला आता महाराज म्हणते तिथे राहूया. तर मग मी ते अमेरिकेला वगैरे काही गेलो नाही, इथे आता मला गौरांग प्रभू आहे. तर म्हणून संन्यासी नेहमी सत्य बोलतात. तर गृहस्थ आश्रमी व्यक्तींसाठी दान देणं का महत्त्वाचं आहे, कारण आपण जे पैसे कमवतो ते आपण कसे कमवतो, आपली बुद्धी वापरून, आपलं श्रम करून, आपल्याला परमेश्वराने ज्या काही सोयी सुविधा दिल्या आहेत, ज्या परिवारामध्ये जन्म दिले त्याचा वापर करून आपण करतोय. तर ॲक्च्युली त्याच्यावर कोणाचा हक्क आहे, परमेश्वराने डोळे बुद्धी सगळं काही दिलंय ते वापरून आपण करतोय ना. तर ॲक्च्युली त्याच्यावर परमेश्वराचा अधिकार आहे. पण एक साधारण गृहस्थ आश्रमामध्ये स्वामित्वाची भावना असते. हे पैसे मी कमवतोय, हे पैसे माझ्या काहीतरी मेहनतीने केले. तर ती स्वामित्वाची भावना हळूहळू हळूहळू कमी करण्यासाठी सुरुवातीपासून जर आपण दान दिलं, समजा आपण इतके पैसे कमवतोय त्याच्यामधले 10% समजा आपण दान दिले, तर कमीत कमी ती देताना आपल्याला एक लक्षात येईल की चला हे दान मी दिलं. तर सुरुवातीला ती भावना नसते की माझं कर्तव्य आहे. सुरुवातीला आपण जेव्हा दान देतो ते कशासाठी देतो, चला मंदिराला काहीतरी फायदा होईल, परमेश्वराच्या सेवेमध्ये काही गीता दान होईल, लोकांना भगवद्गीता मिळेल. कधी कोणी प्रसादासाठी दान देतात म्हणतात चला आपल्याकडून सगळ्यांना प्रसाद होईल, बरोबर. तर कमीत कमी तेवढ्या पैशांची जेवढं आपण दान देतो तेवढी तरी आसक्ती कमी झाली. असं करत करत शेवटच्या क्षणी जेव्हा हे शरीर अचानक सोडायचं आहे, मग जेव्हा यमदूत येतात तेव्हा कसे येतात, नोटीस देतात. तर कोर्टाचं पण नोटीस येतं की तुमच्या घरी येणार आहोत म्हणून. बँक लोन घेतलं आणि ते लोन फेडलं नाही, तसे मोठे मोठे गुंड पाठवतात बँकेचे लोक. बँक खूप छान असते आणि म्हणतात या स्वतः आम्ही तुमच्या सेवेसाठी होतो. पण जर लोन नाही फेडलं तर मोठे मोठे गुंड पाठवतात तेच लोक, बरोबर. तर बँक पण नोटीस नाही पाठवत, तर यमराज पण नोटीस नाही पाठवत. आणि नोटीस न पाठवता एक दिवशी अचानक आपण आपल्या वाक्यांनी जे पाप केले, आपल्या विचारांनी जे पाप केले आणि आपल्या कृत्यांनी जे पाप केले, त्या 3 पापांची मोजणी करण्यासाठी 3 यमदूत आपल्यासमोर येतात, आपल्या दोरीही बांधतात आणि कटकन असं घेऊन जातात आपल्याला. तर त्यावेळेस आपल्याला किती इजा होईल विचार कर. ती सगळी प्रॉपर्टी, सगळे पैसे, सोन्याचं घड्याळ आणि लेटेस्ट 5G फोन, नॉट 4G, आता 5G येत आहे, ते सगळं काही एका झटक्यात सोडायचं आहे. तर तो त्या क्षणी किती इजा होईल. कधी कधी कोणी मुलगा जेव्हा प्रवास करून दुसऱ्या शहरामध्ये अभ्यासाला जातो तेव्हा तो रेल्वे स्टेशनवर आई बाबा येतात त्याला सोडायला आणि मग ते आतमध्ये येऊन बसतात. आधी तर 7 वाजताची ट्रेन असेल तर अगदी 7ला 1 मिनिट कमी असं आई बाबा भाऊ बहीण सगळे बसलेच. आई म्हणते तुझा डब्बा दिला आहे, ही तुपाची बरणी आहे, रोज 1 चमचा तूप खा,
सगळं काही छान झालं. मग शिटी वाजते, मग गाडीतून बाहेर येतात, मग खिडकीच्या बाहेर येतात आणि म्हणतात सांभाळून राहा आणि अनोळखी लोकांशी जास्ती बोलू नको आणि अभ्यास करायला पाठवलंय, अभ्यास कर, इकडे टवाळक्या करू नको. मग ती गाडी सुरू पण होते, शिटी वाजली सुरू होते, हळूहळू चालवते. आई आणि वडील थोडंसं 5 मिनिटं चालत एकी काळ असं वेग इतका वाढतो की आई बाबा तेवढं चालू शकतो, तेव्हा कुठे सुटतं. बरोबर, आपली आसक्ती आहे भरपूर. तर तो मुलगा आपणच पाठवतोय दुसऱ्या शहरामध्ये अभ्यासासाठी, पण ते पण शेवटच्या क्षणापर्यंत असतं तो हात. शेवटी तो मुलगा पण खिडकीतून हात देतो आई बाबा म्हणून. बरोबर, विचार करा शेवटच्या क्षणी जेव्हा जायचं आहे मुलाला, बहिणीला, मुलीला आणि सगळे पैसे जोडून, त्यावेळेस आपली काय परिस्थिती. त्याची पूर्वतयारी म्हणून गृहस्थाश्रमी व्यक्तींना सांगितले की सुरुवातीपासून थोडं जर आपण दान दिलं तर आपल्याला ती सवय राहील. आणि जसं सात्विक दान सांगितलं की दातव्यमिती येतं की मला परमेश्वराने इतकं दिलं आहे आणि त्याच्यातलं मी जर थोडंसं परमेश्वराला दिलं, मंदिराला दिलं, योग्य कार्यासाठी दिलं तर माझं सौभाग्य. तर अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे दान बघितले आणि विविध प्रकारच्या दानाचं महत्त्व बघितलं. कोणाला काही जर प्रश्न असतील किंवा कोणाला काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो. शालिग्राम हरिप्रभू. मला एक विनोद आठवला. एक व्यक्ती असतो आणि भगवंताची डील करतो, मी तुम्हाला दान देतो. हरे कृष्ण. मला एक विनोद आठवला, जस्ट आपली प्रवृत्ती कशी आहे एक सांगण्यासाठी की भगवंताची डील करतो, बाबा मी तुम्हाला दान देईन. त्याला ज्यावेळेस पैसे मिळतात तो काय म्हणतो, मग भगवंता ठीक आहे म्हटलं आम्ही देतो, पण म्हणलं मी वरती पैसे टाकतो, जे वरती राहतील तो पकडा राहिलेले खाली येतील ते माझे. अशी आपली प्रवृत्ती आहे की भगवंताने आपल्याला एवढं दिले आणि आपण एक प्रॅक्टिस करतो की भगवंत हे घेतो खाली ते माझे. दुसरा आपण गृहस्थ आश्रमांच्या कर्तव्याबद्दल बोलत होतो ना, तर म्हणून दुसरं एक कर्तव्य गृहस्थांचं कोणी सांगणार मला. गृहस्थ आश्रमी व्यक्तींचं एक कर्तव्य दान देणं. कारण वैदिक संस्कृतीमध्ये ब्रह्मचारी कमवत नाही, वानप्रस्थ सोडून गेलेत आणि संन्यासी पण प्रचार करतात. तर ॲक्च्युली धननिर्मिती फक्त एकच आश्रमात होते, त्यांनी पण दान नाही दिलं तर वैदिक संस्कृती सगळी कोसळणार. म्हणून एका घरी गेलो होतो, म्हणत होते की असे अनेक जे प्राचीन मंदिर आहे, या प्राचीन मंदिरामध्ये आज जावंसं वाटत नाही. म्हटलं का नाही वाटत. म्हणजे अमुक या मोठ्या प्रचलित खूप मोठ्या प्रसिद्ध मंदिरात गेलो, पण तिथे सुरुवातीपासून ते सगळे जे तिथले पुजारी होतात ते खूप मागे पडतात, दान द्या दान द्या दान द्या. तर मी म्हटलं तुम्हाला त्याच्यामागचं कारण माहिती आहे. म्हणजे कारण काय, लोभी आहेत. म्हटलं असू शकतात, नाही म्हणत मी, पण त्याच्यामध्ये अजून एक कारण आहे की पुरातन संस्कृतीमध्ये मंदिरं कोण चालवायचे, राजे चालवायचे तेव्हाचे. हे जे एवढे मोठे मोठे मंदिर आहे, तिरुपतीचं किती मोठं विशाल मंदिर आहे. आपण श्रीरंगमला जाणार आहे, त्याचा तो राजगोपुरम आहे, तो 10 किलोमीटर दुरून दिसतो. मंदिराचा दरवाजा 10 किलोमीटर दुरून दिसतो, इतका उंच आहे तो राजगोपुरम म्हणतात त्याला. एवढे मोठे मोठे मंदिरं कोण बांधू शकतं, राजा. बरोबर. तर राजाने त्या मंदिराला सांगितलंय, भगवंत मी इथला लोकल राजा आहे, पण मी तर एका छोट्याशा राज्याचा राजा आहे. परमेश्वर हे पूर्ण सृष्टीचे राजे आहेत, तर यांच्या सेवेमध्ये काही कमी नाही यायला पाहिजे. खाणं पिणं वस्त्र अजिबात कमी नाही व्हायला पाहिजे. जो कोणी इथे येईल आणि भगवंतांना शरणागत होईल त्याला प्रसाद द्यायला पाहिजे आपण. तर पैशांची काळजी करू नका, मी कशासाठी आहे. अशा भावनेमध्ये जेव्हा आधीचे मंदिर चालायचे तेव्हा कोणाला पैसे मागायची गरज नाही पडायची. तेव्हा आपण जे साधारण लोक समाजातले ते जाऊन फक्त तिथे प्रसाद खायचो, नमस्कार करायचो, एखादं फूल अर्पण करायचो. बरोबर. आता राजे नाही आहेत आणि राजे मंदिरांना चालवत नाही आहेत, जे पंतप्रधान वगैरे जे कोणी आहेत ते. बरोबर. आता मंदिरामध्ये जे भगवंतांचं आपल्याला दर्शन पाहिजे, फुलांचा हार पाहिजे, भगवंतांच्या हातामध्ये चांगले दागिने पाहिजेत वगैरे. इथे विठ्ठल आहेत ना पंढरपूरला, त्यांचे पूर्ण सोन्याचे दागिने माहिती आहे कोणाला. फोटो बघितले ते कोणी दान दिले. बोला बोला जोरात बोला, कोणतरी बोलल्यात काय. आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त युद्ध माहिती आहेत आपल्याला, आपल्याला हे नाही माहिती
विठ्ठल रखुमाईला पूर्ण सोन्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सगळे दागिने छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सेट दिलाय, पूर्ण सोनं वजनी. का तर म्हणतात परमेश्वराने मला दिलंय, तर मी परमेश्वराला ज्याचं गंगेचं पाणी गंगेला. तर आता तसे राजे नाही आहेत. आता विचार करायचा, तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला गेले आणि त्यांच्या कपडे जे असतील शरीरावर ते फाटलेले असतील आणि समजा दागिने जे ते प्लॅस्टिकच्या बांगड्या असेल रखुमाईच्या, कसं वाटेल ते? बरोबर. तर कमीत कमी त्यांनी जे दागिने दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आपण जपून तरी ठेवूया, तर खाण्यापिण्याचा तरी आपण खर्च उचलूया. बरोबर. तर आज कारण राजे नाही आहेत त्याच्यामुळे दैनंदिन खर्चासाठी पण पैसे नाही आहेत प्राचीन मंदिरांकडे. मग प्राचीन मंदिरांकडे जर दैनंदिन खर्चासाठी पैसे नसतील मग ते काय करतात, जो यात्रेकरू येतो, जो दर्शनासाठी येतो, त्याला म्हणतात पैसे द्या पैसे द्या. तर त्यांना हे कळत नाही की आपण परमेश्वरासाठी मागतोय, पण जर आपण प्रत्येक व्यक्तीला असं जर भार टाकला त्याच्यावर द्याच 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 म्हणून, तर हा व्यक्ती पुन्हा येणार नाही. तर ते हिंदू संस्कृतीची कशी परिस्थिती झाली आहे बघा. राजे नाही आहेत म्हणून दान नाही आहे, दान नाही आहे म्हणून सगळी जी सेवा आहे त्या सगळ्या सेवा चालू आहे. सकाळची आरती, दुपारची आरती, संध्याकाळची आरती, हा भोग तो भोग, हा फेस्टिवल तो फेस्टिवल, सगळे ते फेस्टिवल चालायला पाहिजे. ते आचार्यांनी सांगितलं, रामानुजाचार्यांनी सांगितलं ते सगळं करायचं म्हणून. तर त्या पुजाऱ्यांवर काय भार आहे, पूर्व आचार्यांनी जे जे सांगितलं आहे ते सगळं करायचं, पण पैसे नाही आहेत. मग काय करायचं, परमेश्वराला सांगायचं, मग काय करायचं. म्हणजे यात्रेकरू येतात त्यांना सगळ्यांना म्हणतात अरे पैसा दो पैसा दो, आणि आपण कारण आपल्याला हे कोणी सांगत नाही आहे की ते तसं का करत आहे, मग आपण म्हणतो प्रभूजी ही शेवटची वेळ मी त्या मंदिरात गेलो आहे कारण इतकं छळलं, इतका माझ्या मागे लागला तो माणूस की मी काय सांगू तुला, आजपासून मी ठरवलं की त्या मंदिरात जाणारच नाही म्हणून. मग हळूहळू हिंदू लोक मंदिरांपासून दुरावत आहेत. बरोबर. पण हिंदू लोक मंदिरापासून जर दुरावले आपण कसे टिकणार, आपल्यामध्ये पावित्र्य कसं राहणार, आपल्या घरचं वातावरण आणि मंदिराच्या वातावरणामध्ये किती तफावत आहे हे आपल्यालाच माहिती आहे. तर आपण मंदिरांपासून दुरावतोय कारण तिथे दान मागतात, पण ते दान का मागतात हे आपण विचारलंच नाही कधी. तर जर कोणी दान मागत असेल तर हे पटकन सांगणं हा लोभी माणूस आहे हे खूप सोपं आहे, पण हे समजून घेणं की इतक्या प्राचीन मंदिरांमध्ये पण हे दान मागायची पाळी का आली, अशी परिस्थिती निर्माण का झाली, का निर्माण झाली, कारण कोणी दान देत नाही आहे. पण दान का नाही देत आहेत, कारण त्यांना वाटतं छळ करतात. पण छळ का करतात, कारण दान देत नाही. तर म्हणून वैदिक संस्कृती आहे ना इतकी छान आहे ना, इतकी ती एकमेकांमध्ये गुंतलेली आहे. जर कोणी श्रीमंत व्यक्ती असतील त्यांनी जर दान दिला तर त्या दानाने भगवंताची सेवा होते, असंख्य लोकांना महाप्रसाद मिळतो, त्या महाप्रसादाने त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं किंवा त्यांना ती एक चांगली संस्कृती मिळते. अशा प्रकारे समाज पवित्र राहतो. बरोबर. प्रत्येक माणूस नाही देऊ शकत, पण आधीचे जे श्रीमंत राजे होते ते त्यांचा मोठा हे काय, दोन राजांमध्ये कॉम्पिटिशन काय माहिती, स्पर्धा काय माहिती, मी किती उंच शिखर बांधलं. आणि ती भावना आहे, राजे आहेत ना, तर राजांमध्ये स्पर्धात्मक भावना असताना पण त्या स्पर्धात्मक भावनांना आपल्या संस्कृतीने कसं वापरलं माहिती आहे. तू किती मोठा राजा, तू किती मंदिर बांधले, तो राजा म्हणतो मी 2 मंदिरं बांधले. शिखर किती बांधलंस तू, म्हणतो 200 फूट उंच शिखर बांधलं. हा राजा म्हणतो मी 250 फूट शिखराचं मंदिर बांधलं, मी मोठा राजा. तर तो मोठेपणा काही असं अचानक कमी होत नाही एका क्षणामध्ये. आपण पण भक्त झालो पण आपल्या भावना तरी कुठे परिवर्तित झाले. पण त्या राजांकडून त्या सर्व साधू संतांनी काय सेवा करून घेतली माहिती आहे, हे सगळे मंदिरं बांधून घेतले. दक्षिण भारतामध्ये हे जे मंदिर आहे तिरुपती वगैरे हे थोडीच आत्ता बांधलेले आहेत. 1000-2000 वर्षापूर्वी बांधलेलं तिरुपतीचं मंदिर, श्रीरंगमचं मंदिर, रामेश्वरमचं मंदिर, हे सगळे मंदिरं कोणी बांधले, दगडाचे भिंती आहेत, दगडाचे पिलर्स आहेत, दगडाचे शिखर आहेत, हे कोणी बांधले आहेत, हे जरा राजांनी बांधले आहेत. पण त्यांचा तो स्वामित्वाची जी भावना होती ती कशी वापरली परमेश्वराच्या सेवेमध्ये, तर परमेश्वराच्या समोर येऊन हे सगळे राजे नतमस्तक झाले. शिवाजी महाराज कोणासमोर नतमस्तक नाही झाले. आणि मोठा प्रसंग आपल्याला माहिती आहे, ज्यांच्यासमोर सगळे नतमस्तक झाले त्यांच्यासमोर ताट उभे राहिले, त्याच्यावरून मोठा प्रसंग झाला. म्हणजे तुमच्यासमोर मी नमणार नाही, मी ताट उभे. कोण आहे हा एकटा इथे मला नमस्कार नाही करते, बाकी सगळे नमस्कार करत आहे, पण त्या शिवाजी महाराजांनी विठ्ठलासमोर नमस्कार केला. तर ही आपली संस्कृती की आपण जगासमोर नमस्कार करायची गरज नाही आहे, पण परमेश्वरासमोर नमस्कार करायची गरज आहे. पण आपण जेव्हा परमेश्वरासमोर नमस्कार नाही करत तेव्हा संपूर्ण जगासमोर बळजबरीने आपल्याला नमस्कार करायला लागतो. तर म्हणून या मनुष्य जीवनामध्ये एक खूप मोठं सौभाग्य आहे की एक म्हणजे दानाचं महत्त्व, आणि दुसरं म्हणजे परमेश्वराला आपल्या घरी एक छोटंसं का होईना, छोटंसं इतकं
किंवा मोठं जर आपल्याकडे कॅपॅसिटी असेल, एक देवघर असायला पाहिजे आपल्याकडे. आपण जितके आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जेवढं आपण सगळं स्वीकार करतो मान सन्मान, तो सगळा मान सन्मान आपल्या खिशात भरायचा, देवघरासमोर घेऊन यायचा आणि तो देवघरासमोर स्वतःसोबत तो मान सन्मान परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचा आणि सांगायचा, तुमच्यामुळे आम्हाला एवढा मान सन्मान मिळतो, तुमच्यामुळे मी बुद्धिमान आहे, तुमच्यामुळे मी कीर्तिमान आहे, तुमच्यामुळे मी प्रसिद्ध आहे, आणि हे सगळं तुमच्या कृपेमुळे आहे. तर देवघर जर असेल घरी, तर ते सगळ्या स्वामित्वाची जी भावना आहे, ती सगळी जी मोठी मान सन्मानाची भावना आहे, ती आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण करू. म्हणून गृहस्थ आश्रमी व्यक्तीची 2 कर्तव्य आहेत. एक म्हणजे परमेश्वराची नित्य पूजा. संन्यासीने नाही केली तरी चालेल, त्यांचं जीवन समर्पित परमेश्वरासाठी. पण गृहस्थांनी आपल्या घरी छोटं का होईना रोज एक आरती आणि एकदा तरी परमेश्वराला भोग अर्पण करणं हे आपलं मिनिमम कर्तव्य. नाही तर ती स्वामित्वाची जी भावना आहे ती कमी नाही होणार. तर सगळेजण आपली आरती करतात, पण आपण घरी येऊन परमेश्वराची जेव्हा आरती करू तेव्हा लक्षात येईल सगळेजण माझी सेवा करतात, पण मी परमेश्वराचं सेवक आहे. आणि जेव्हा दान देतो तेव्हा आपण जे पैसे कमावतोय त्याची शुद्धीकरण होतं, त्याच्यामध्ये पण जी स्वामित्वाची जी भावना आहे ती कमी होते. थँक्यू. अजून कोणाला काही बोलायचं आहे किंवा विचारायचं? सांगितले की दान आपण देण्यासाठी केलं पाहिजे. तर आपण जेव्हा हे ऐकतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटते. समाजामध्ये जेव्हा आपल्याला हे दान करायची इच्छा होते किंवा मनामध्ये विचार येतात, तेव्हा नकळतपणे कुठेतरी तो हात मागे सरतो. तर मग हे हळूहळू हा गुण आपल्यामध्ये येण्यासाठी आपण कशा पद्धतीने स्वतःला प्रयत्न करू? आपण काय दान देऊ शकतो? माताजीने विचारलं की दान देण्यासाठी असं एकदम नाही होत, सोपं नाही आहे. कशी आपण ती भावना बोलू? आपण काय दान देऊ शकतो हे विचारायला पाहिजे, बरोबर? कोणाकडे वेळ असेल, तुम्ही बघतो काही काही भक्तांकडे वेळ भरपूर आहे, बरोबर? तर ते काय करतात माहिती आहे, रोज येऊन मंदिरामध्ये काहीतरी छोटीशी सेवा करतात. कोणी म्हणतात माझ्याकडे वेळ अजिबात नाही आहे, पण ज्या काही मंदिरातल्या सेवा आहेत त्यांच्यासाठी मी धनाची दान देऊ शकतो, पण मी रोज येऊ शकत नाही मंदिरामध्ये, खूप बिझी आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे ते सगळं चालू असतं, तरी ते देऊ शकतो. कोणी आपल्यामधून असतील, आपल्याकडे वेळही नसेल आणि पैसेही नसतील, बरोबर, पण आपण बोलू शकतो का? तर आपली वाचा शक्ती जी आहे ती आपण परमेश्वराला दान द्यायची. म्हणजे काय, आपण परमेश्वराला सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टींबद्दल अधिक प्रयत्न करायचा, बोलायचा नाही. परमेश्वरांनी काय सांगितलंय, प्रभुपादांनी काय सांगितलंय, गुरूंनी काय सांगितलंय, रूप गोस्वामींचा तिरोभाव दिवस होता काल, रूप गोस्वामींनी काय सांगितलंय. तर वाचा शक्ती, आर्थिक शक्ती. एक श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र जेव्हा वृंदावनाच्या जंगलातून जात आहेत तेव्हा एका ठिकाणी वृक्ष बघतात. तर तेव्हा श्रीकृष्ण आपल्या मित्रांना काय म्हणतात, पश्यैतान महाभागान परार्थैकांत जीवितान वात वर्ष तपहिमान सहंतो वारयंती ना. श्रीकृष्ण वृंदावनातल्या वृक्षांना बघून आपल्या मित्रांना सांगतायत, पश्यैतान महाभागान. पद्मपुराणामध्ये जी उत्क्रांतीचं स्तर दिलंय, आपण गीता कोर्समध्ये चर्चा करतो. जीवात्म्याला पहिलं शरीर काय मिळतं, भौतिक शरीर, सगळ्यात लोहे जे आहे म्हणतात जलजा नवलक्षाणी. जलजा म्हणजे पाण्यातले मासे वगैरे. स्थावरा लक्ष विंशती क्रमयो रुद्र संख्याया पक्षीनाम दशलक्षणम त्रिंशल लक्षाणी पशव. तर सगळ्यात खाली आहेत जलजा. जलजा म्हणजे पाण्यातले. नंतर स्थावर. स्थावर म्हणजे वृक्ष जे स्थिर आहे. त्याच्यानंतर पक्षीनाम दशलक्षणम. क्रमयोर रुद्र संख्या. क्रमयोर म्हणजे साप वगैरे जे असे रांगतात ते 11 लाख. दशलक्षणम पक्षीनाम. पक्षी 10 लाख. त्रिंशल लक्षाणी पशव. पशु 30 लाख. सगळ्यात खाली काय आहेत, त्याच्यावर काय आहेत, वृक्ष, बरोबर. हा, तर वृक्षावर साप, सापावर पक्षी, पक्ष्यांवर पशु, पशूंवर मनुष्य, बरोबर. तर श्रीकृष्ण मनुष्य आहेत का? श्रीकृष्ण कोण आहे? परमेश्वर आहे. ते परमेश्वर या आपल्या मित्रांना सवंगड्यांना म्हणतात पश्यैता महाभागान. काय महाभाग्यवान आहेत हे पशु, हे वृक्ष. का बरं? परार्थैकांत जीवितान. यांचं संपूर्ण आयुष्य आहे ना हे इतरांसाठी आहे. वात वर्ष तप हिमान. वात वारा, वर्ष उन्हाळा, आणि कधी कधी अगदी पाऊस जरी पडला खूप थंडी. सहंतो
नेहमी सहनतो पण वारयंती न, सगळ्यांसाठी नेहमी देण्याची भावना आहे आणि दुसऱ्यांना देण्यासाठी नेहमी स्वतः सहन करतायत. म्हणतात याच्यापेक्षा महाभाग्य काय आहे. आणि याचा पुढचा अध्याय काय माहिती, हे जे श्लोक आहे ते कुठल्या अध्यायात पाहिजे, गोपिकांचे वस्त्र जेव्हा श्रीकृष्ण चोरी करतात तर तो जो अध्याय आहे त्याचे शेवटचे 5-6 श्लोक आहेत. आणि याचा पुढचा अध्याय कुठला माहिती आहे, याचा पुढचा अध्याय ब्राह्मण पत्नींचं कारण केलेलं आहे. तर आचार्य म्हणतात की या ठिकाणी श्रीकृष्णांना मध्येच वृक्षांचा गुणगौरव करण्याची इच्छा का झाली. तर श्रीकृष्णांना म्हणायचं होतं हे वृक्ष जातीत आहेत पण दुसऱ्यांसाठी जगतात. आणि हे ब्राह्मण आहेत, आता पुढच्या अध्यायामध्ये ब्राह्मण येणार आहेत, जे ब्राह्मणाचा जन्म आहे पण किती स्वार्थी होते, त्यांनी श्रीकृष्णांना अन्न नाही दिलं है ना, त्या कथेमध्ये येतं ना. तर म्हणतात श्रीकृष्णांना मध्येच ते काढवलं. श्रीकृष्ण आपल्या मित्रांना म्हणतात आता तुम्हाला ब्राह्मणांची ओळख घालून देतो ज्यांना वेद वाक्य सगळे माहिती आहेत पण मला अन्न खाऊ नाही घालत, परमेश्वराला अन्न नाही देणार. आणि हे वृक्ष जरी निम्न स्तराचा त्यांना जन्म मिळाला आहे पण यांचं सगळं जे आहे ते सगळ्यांसाठी आहे. मग त्याच्यापुढे म्हणतात अथ एषा वरम जन्म, म्हणतात यामुळे ना यांचा जो जन्म आहे हा खूप श्रेष्ठ जन्म आहे. आणि म्हणतात प्राणैर अर्थैर धिया वाचा श्रेय आचरणम सदा. श्रीकृष्ण आपल्या मित्रांना म्हणतात अशा प्रकारे आपण पण या वृक्षांपासून शिकू शकतो. काय म्हणतात, प्राणैर अर्थैर धिया वाचा, प्राण म्हणजे प्राणशक्ती, तर आपण काहीतरी श्रमदान करू शकतो. अर्थैर म्हणजे आपण पैसे देऊ शकतो. धिया म्हणजे बुद्धी देऊ शकतो किंवा वाचाशक्ती. तर श्रीकृष्ण तिथे आपल्या सवंगड्यांना म्हणतात आपापल्या परिस्थिती अनुसार आपण काहीतरी दान द्यायला पाहिजे, सगळ्यांना जरुरी नाही हे द्यायला पाहिजे. प्राणैर अर्थैर धिया वाचा श्रेय आचरणम सदा, हे खूप चांगलं आचरण आहे जिथे आपण आपल्याकडे जे काही आहे ते आपण परमेश्वराला दान देतात. तशा प्रकारे आपण विचार करू शकतो की आपल्याकडे वाचाशक्ती आहे का, आपल्याकडे आर्थिक शक्ती आहे का, आपण खूप बुद्धिमान आहे का, किंवा आपल्याकडे प्राणशक्ती आहे का, म्हणजे श्रम करण्याची शक्ती आहे का, आपण श्रम करायची श्रीकृष्णाचे. आणि जर चारी असतील तर सर्वोत्तम, ज्याच्याकडे बुद्धी पण आहे तशी सुरुवात करू शकतो आपण. आपल्याकडे जे त्याला ओळखून ती गोष्ट तरी आपण भगवंताला अर्पण करू शकतो. जय श्री जगन्नाथ सुभद्रा मैया की जय. या शनिवारी मी बलरामजींसमोर रोमहर्षण नमस्कार नाही केले, ती कथा सांगितली. तिथे बलरामजी आहेत आधीच. येस मला दुसऱ्यांकडून भगवंतांच्या सेवेसाठी दान मागणे सुद्धा एक प्रकारचं खूप मोठी सेवा आहे. ती कशा प्रकारे आपण म्हणजे आता आपली चेतना कशी कधी कसं असतं ना की आपल्याला देताना देणं हे सोपं असतं पण मागणं हे खूप तसं अवघड असतं. सगळ्यात अवघड सेवा आहे. हनुमानजी आहेत, हनुमानजींना रामचंद्रांनी काय सेवा दिली की लक्ष्मी देवी रावणाच्या लंकेमध्ये फसलेली आहे, तू शोधून तिला घेऊन ये, तिचा पत्ता घेऊन ये, नंतर मी बघतो काय करायचं. तर आपण जेव्हा कोणा व्यक्तीकडे जातो जो पूर्णपणे अभक्त आहे, एक साधारण सर्वसाधारण जे व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे ना श्रीमंती आहे ना गरिबी आहे, एक सर्वसाधारण माणूस, आज पैसे कुठे खर्च करतायत कोणी सांगेल मला. सर्वसाधारण माणूस महागडे मोबाईल बरोबर, आणि काय म्हणताय तुम्ही फिरण्यावर हॉटेलमध्ये जाणं वगैरे, तरी त्यातल्या तुम्ही खूप सज्जन चांगले तुम्ही सांगताय. बऱ्याच अजून गोष्टी आहेत तशी तुम्हाला भगवंतांसमोर बोलायच्या नाही आहेत कारण सगळ्या डोळ्यांसमोरच आहे, असं काही मागे नाही आहे कुठे बरोबर. बऱ्याचशा चुकीच्या गोष्टींमध्ये पण ॲक्च्युली खूप गमतीची गोष्ट आहे, वैकुंठाला जाण्याचा मार्ग मोफत आहे आणि नरकाला जाण्याचा मार्ग खूप महाग आहे बरोबर. सगळ्या ज्या नरकाला जाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी पैसे द्यायला लागतात आणि इथे येऊन प्रार्थना अर्पण करण्यासाठी, जप करण्यासाठी आणि महाप्रसाद खाण्यासाठी मोफत आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर कलियुग काय आहे, वैकुंठाचा दरवाजा श्रील प्रभुपादांनी मोफत ओपन करून ठेवला आहे, तरी पण फार कमी लोक आहेत. आणि नरकाला जाण्याचा मार्ग खूप महाग आहे पण सगळी तिथे गर्दी लागली आहे.
तर आपण विचार करू शकतो की हा अमुक अमुक व्यक्ती आहे, हा त्याच्या पैशांचा वापर करेल सिनेमाला जाण्यासाठी, कुठेतरी चुकीच्या गोष्टी न करण्यासाठी. फार कमी लोक जे गोशाळेमध्ये दान देतात, फार कमी लोक जे शाळा उभारण्यासाठी जमिनीचं दान देतात, बरोबर. तर मोस्टली जे पैसे आहेत ते भगवंतांना सोडून कुठेतरी भोगवृत्तीमध्ये जात आहेत. आपण हनुमानाची भूमिका घेऊ शकतो आणि सांगू शकतो की ही जी लक्ष्मी आहे सीतादेवी, ही त्यांच्याकडे फसलेली आहे. आपण जर तिला तिथून बाहेर काढलं आणि जर आपण रामचंद्रांच्या सेवेत लावलं तर रामचंद्र किती खुश होते. ते एक आहे स्वतःचं काही दान करणं, पण दुसरं आहे की आपल्या ओळखीचे कोणी असेल तर त्यांना थोडीशी लक्ष्मी का होईना, थोडंसं दान का होईना, पण त्यांना विनवणी करणे खूप छान अनुभव आहे. परमेश्वराला आपण दिलं तर नेहमी आपल्याला परमेश्वराने आपल्याला न मागता इतकं दिलं आहे, तर आपण एक कृतज्ञता म्हणून परमेश्वराला द्यायला पाहिजे. लहानपणापासून परमेश्वराने आपल्याला किती खाऊ घातले, किती काय काय दिलं, त्यासाठी आपण द्यायला पाहिजे. अशी भावना जर आपण देऊ शकलो लोकांना, आणि त्यांचे ते पैसे जे ते कुठेतरी चुकीच्या गोष्टीमध्ये वापरणार होते, ते पैसे जर आपण त्यांना विनवण्या करून पटवून जर भगवंतांना दिले, भगवंतांचे त्यांच्यावर किती आशीर्वाद होतील. आणि भगवंत ज्या प्रकारे हनुमानजींवर खूप प्रसन्न झाले, तर आपल्यावर प्रसन्न होईल की हा व्यक्ती कधीही स्वतःहून माझी शरण घेणार नव्हता, पण तू हनुमानाचं काम केलंस आणि तू जाऊन त्यांना विनवण्या केलंस, म्हणून आज मंदिरात आले. आणि जेव्हा कोणी दान देतात ना, तेव्हा एका अर्थाने त्यांना असं वाटतं की अरे जन्माष्टमीसाठी मी दान दिलं, तर कधी मी जन्माष्टमीच्या दिवशी दर्शन घेऊन बघतो की माझे पैसे मी नीट वापरले की ते, तर त्या अनुषंगाने तो कमीत कमी जन्माष्टमीच्या दिवशी दर्शनाला येईल. नाही ते कोणाला काय पडली जन्माष्टमी, बरोबर. इतरांच्या वाढदिवसाला लोक जातात, श्रीकृष्णाच्या वाढदिवसाला कोणी येत नाही. तर म्हणून जर काही डोनेशन दिलं असेल, तो म्हणेल बघतो खरे हे लोक काय करतात, काय डेकोरेशन वगैरे काय केलंय की नाही. मग इथे येऊन बघतील छान डेकोरेशन केलंय, म्हणजे काय प्रसाद वगैरे खाऊ घालतायत की नाही, बाकी काय प्रसाद पण खाऊ घालतायत, बाकीचे काही कार्यक्रम पण इथे करतायत, म्हणजे जर हे लोक माझ्या पैशांचा नीट वापर करतायत, मग पुढच्या वेळेस पण दे. तर अशा प्रकारे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक वळण आणू शकतो, जे साधारणपणे आणणं खूप कठीण आहे. तर एक जन्माष्टमी असं करत थोडंसं द्या, अन्नदानासाठी द्या, फुलांच्या डेकोरेशनसाठी द्या, किंवा भगवानच्या पोशाखासाठी द्या, काहीतरी कुठेतरी बघायचं की याला कुठे आवड आहे. काही लोक अन्नदानासाठी देतात, ते अजून दुसरीकडे कुठेच देणार नाही. काही लोक भगवंतांच्या पोषकासाठी देतील, ते अन्नदानासाठी देतात. काही लोक म्हणजे भगवंतांच्या पायाची पैंजण ती मी देईल, ठीक आहे तुम्ही पैंजणीसाठी द्या. तर एक चांगला बुद्धिमान वैष्णव काय करतो, स्वतःचा हट्ट नाही करत, पण हे ओळखतो की हे व्यक्ती कुठे दान देऊ शकतात आणि तोच दान करतो. कोणी असतात त्यांना विद्यादान द्यायचं असतं, ते अन्नदान नाही. त्यांना म्हणायचं की आम्ही भगवद्गीतेचं वितरण करणार आहे, त्यासाठी दान द्या. कोणी म्हणतात की अन्नदान देतात, अन्नदान. असं करून काहीतरी हुशार होऊन आपण त्यांना जर केलं तर त्यांच्या जीवनामध्ये एक वळण येईल. जन्माष्टमीच्या दिवशी येऊन भगवंतांची कृपा प्राप्त करतील. आणि आपल्याला माहिती नाही उद्या भगवंतांशी त्यांचा जो संबंध जुळेल, त्याचा पुढे उद्या काय फळ होईल. हरे कृष्ण. सामान्य माणसाला दान केलं जे पेटर्स होईल, फक्त अर्धशिक्षित ब्राह्मणाला केलं की बोलत असते, ब्राह्मणाला दिलं, वैष्णवाला दिलं, वैष्णवाने तर मोठ्या प्रमाणात प्रभूजी म्हणतात की त्यांनी वाचन केलं आहे की आपण जेव्हा वैष्णवांना दान देतो तेव्हा आपल्याला मोठ्या मात्रेत परत मिळतं. एका साधारण ब्राह्मणाला दिलं तर जास्तीच मिळतं. आणि म्हणजे वेगवेगळ्या लोकांना जर दान दिलं तर वेगवेगळ्या आपल्याला त्याची फळप्राप्ती होते. बेसिकली ना हे सगळे शास्त्रामध्ये सांगितलं आहे, हे कमीत कमी दान देण्याला सुरुवात व्हावी म्हणून दिलं. जसं आपण मुलांना कधी कधी अभ्यासू मुलगा नसेल तर तू जर अभ्यास केलास ना तर तू कलेक्टर होशील, तू जर अभ्यास केलास ना तर तू डॉक्टर होशील. ॲक्च्युली होईल की नाही आपल्याला नाही माहिती. आपण कशावरून बोलतोय, तू अभ्यास करून डॉक्टर होशील, तुम्हाला माहिती आहे भविष्य काय आहे. पण काय आहे, त्या मुलाला जर सांगितलं अभ्यास करणं तुझं कर्तव्य आहे, तर कर्तव्य हे शब्द कळतच नाही. तर ते काका आले होते मग काल ते डॉक्टर आहे, काल ते काका आले होते ना ते वकील, त्यांच्यासारखं व्हायचं आहे की नाही तुला अभ्यास करायला. त्याला काय कळतं ते सांगू शकतो आपण, बरोबर. तर त्याला म्हणतात शाखा चंद्र न्याय. शाखा चंद्र न्याय म्हणजे चंद्र आकाशात खूप दूर आहे आणि लहान बाळाला सांगायचं असतं तो चंद्र दिसतो, आकाशामध्ये चंद्र कळतच नाही त्याला. त्याला काय सांगतो, तेव्हा ती झाडाची एक फांदी दिसते, खाली एक फांदी दिसते, त्या दोन फांद्यांमध्ये एक पांढरा शुभ्र असा ते ग्रह दिसतोय तो चंद्र. तर चंद्र त्या दोन फांद्यांच्या मध्ये आहे का, नाही आहे. पण ते मुलाला कसं सांगणार की चंद्र आहे. तर ते मुलाला सांगण्यासाठी
त्या दोन फांद्यांच्या मधोमध जो सफेद गोळा आहे तो चंद्र आहे असं सांगायला लागतं, त्याला म्हणतात शाखाचंद्र. तर त्याला काय कळेल हे सांगणं महत्त्वाचं आहे. तसं मुलांना काय सांगतो आपण, ते काका आले होते, चांगले होते की नाही, चांगले होते, तुला कसं बनायचं आहे का, हो मग अभ्यास. तर तसं यांना साधारण समाजामध्ये प्रेरणा देण्यासाठी की जर तुम्ही दान दिलं तर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये खूप मिळेल, माझं दान द्या, हे प्रोत्साहन देण्यासाठी आहे. मूळ जो हेतू आहे दान देण्याचा तो आहे आपल्याला परमेश्वराने इतकं काही दिलं आहे, त्याच्यातून आपण परमेश्वराला गंगेचं पाणी गंगेला पण दिलं पाहिजे. पण ते सुरुवातीला जर सांगितलं, निष्काम भावना जर सुरुवातीला सांगितली, तो म्हणेल मला नाही द्यायची निष्काम भावना, कोण परमेश्वर मला बघितलं नाही तरी. तर त्याला सांगतायत बँकेमध्ये ठेवल्यावर जास्ती पैसे मिळतात की नाही, तसं जर परमेश्वराला या आयुष्यामध्ये तू जर काम दिलं तर पुढच्या आयुष्यामध्ये बँकेतून जास्ती पैसे मिळतात. अरे हे चांगलं आहे, ते एक प्रोत्साहन देण्यासाठी येते. संस्कृती जपणं हे खूप मोठं काम आहे आणि संस्कृती जपण्यासाठी कधी कधी असे प्रलोभन द्यायला लागतं. पण त्या भावनेने का होईना, पुढच्या जन्मी प्राप्त होण्याच्या का भावनेने का होईना, पण तो कमीत कमी आज दान दे आणि संस्कृतीही टिकून राहील. पण आपण जेव्हा म्हणतो की पुनर्जन्म नाही आहे, पुढच्या जन्मी काय होईल ते माहिती नाही, संस्कृती पण नष्ट होते. आपण 2 मिनिटं कीर्तन करूया, त्यानंतर मग शालिग्राम हरी करू, अनाऊन्समेंट करतो. जय श्री कृष्ण चैतन्य. की या ब्राह्मणाने ते कन्यादान केलं होतं